मला वाटतं ॲडिक्वेट लोकं येतायत, लोकं जॉइन होतील. अ, आपण सुरू करूया. नमस्कार. मी डॉक्टर सुषमा जाधव. मी फिजिशियन आहे. मी डायबिटीज आणि थायरॉइड स्पेशलिस्ट हेल्थ क्लिनिक बाणेर. अ, आजचा जो आपण कोरोना एंड मेंटल हेल्थ यावरती जो चर्चासत्र किंवा सेशन आपण अरेंज केलाय, त्याच्यामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं आम्हा सगळ्यांकडून स्वागत करते. कोरोना किंवा कोविड-19 हा एक व्हायरसने झालेला आजार. पण त्या आजाराइतकंच त्याच्यामुळे घडलेले जे बदल आहेत, म्हणजे लॉकडाऊन, प्रत्येक गोष्टीवरती आलेले बंधनं, निर्बंध, आर्थिक आणि सामाजिक बदल, त्याच्यामुळे प्रत्येकाच्याच मनावरती, शरीरावरती आणि जीवनावरती थोड्याफार फरकाने का होईना, पण परिणाम हा नक्की झालेला आहे. मग त्याच्यामधून लहान मुले असो, मध्यम वयाची असो किंवा मोठी, कुणीच सुटलेली नाहीयेत. हां, प्रत्येकाच्या वयानुसार त्याचे परिणाम वेगवेगळे आहेत. लहान मुलांच्या शाळा बंद झाल्या, खेळायला बाहेर जाता येत नाही, मित्रांना भेटता येत नाही. अ, आमच्यासारख्यांना किंवा घरून काम बऱ्याच करावं लागतं. बायकांची घरकामं वाढली, कामाला बाया बंद झाल्या. सो किचनमध्ये खूप वेळ थांबावं लागलं. त्याच्यामुळे त्यांची होणारी चिड मोठ्यांनाही त्यांच्या मित्रमंडळींना भेटता येईनासं झालं. त्यांचे हास्य क्लब बंद झाले, बाहेर फिरणं बंद झालं. सो थोडक्यात याच्या तावडीतून कुणीच सुटलेलं नाही. थोड्याफार फरकाने याच्यावरती परिणाम नक्कीच सगळ्यांवरतीच नक्कीच झाले. फक्त हे अचानक आलेलं आणि अनपेक्षित आलेलं संकट असल्यामुळे प्रत्येकाला त्याच्यासोबत ॲडजस्ट करायला हा त्रास हा नक्कीच झाला. काही जणांवरती परिणाम झाला, काही जणांना तो परिणाम जाणवला, काही जणांना परिणाम हा आपल्यावर होतोय म्हणजे चिड होणं, राग येणं, कंटाळवाणे वाटणं, उदास वाटणं, हा आपल्याला काहीतरी त्रास होतोय किंवा हा का होतोय हेच लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळे अजून चिड होते किंवा त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही. अ, मी 3 महिने झाले जवळपास हे सगळं कोरोनाने हे सुरू होऊन. सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना असंच आता वाटत होतं, की अरे 3 महिने झाले. सगळेजण म्हणजे रुळलेत. बाहेर न जाणं, बाहेर न खाणं या सगळ्याची आता आपल्याला सवय झाली आहे. मुलांनाही सवय झाली आहे, तशी मोठ्यांनाही सवय झालेली आहे. पण बघायला गेलं तर खरंच सगळ्यांना सवय झाली आहे का? ह्याचा हा प्रश्न एक मोठा आहे. अ, आजही आम्ही जेव्हा ओपीडी सगळ्या डॉक्टर्सनी किंवा मीही जेव्हा ओपीडी आम्ही चालू केली, आम्हाला असं वाटत होतं की अ, संपर्क म्हणजे आजाराचा प्रादुर्भाव किंवा इन्फेक्शन एकमेकांना होऊ नये म्हणून पेशंटशी कमीत कमी कॉन्टॅक्ट टाईम ठेवा. पटकन बोलावं आणि बाजूला व्हावं. पण लक्षात आलं की उलट आजकाल पेशंटला जास्त बोलावं लागतंय, जास्त समजून सांगावं लागतंय. नुसत्या आजाराबद्दलच नाही तर कोरोनाच्या भीतीमध्ये अनेक गोष्टींच्या भीतीबद्दल त्यांना बोलावं लागतंय आणि उलट जास्त वेळ द्यावा लागते. त्यातच मी अशात एक आर्टिकल वाचला अ, ज्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, की लहान मुलं आणि मोठी मध्यमवर्गीय माणसं ही खूप लवकर घराबाहेर जसं लॉकडाऊन संपेल, त्या झोनप्रमाणे घराबाहेर पडणार आहेत. म्हणजे मुलांच्या काही महिन्यांनी का होईना शाळा होतील, सुरू होतील. सोशल डिस्टन्सिंग पाळून किंवा अटेंड करणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवून का होईना ऑफिसेस सुरू होतील. पण ज्येष्ठ नागरिक किंवा सीनियर सिटिझन हा एक असा एज ग्रुप आहे, हा सगळ्यात शेवटी घराबाहेर पडणारा आहे. त्यांच्यावरती सगळ्यात त्या मानाने बंधनं ही जास्त वेळ काळ टिकणारी आहेत किंवा त्यांच्यामध्ये असे बरेच शारीरिक, मानसिक इश्यू आहेत जे कदाचित ह्या काळामध्ये दुर्लक्षित होतील. आणि आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला आर्थिक गोष्टीबाबत, शारीरिक गोष्टीबाबत आपल्याला बोलताना कधीच अवघडल्यासारखं वाटत नाही. आपण मोकळेपणाने बोलतो. लोकांशी बोलतो, वेगवेगळ्या सोशल कट्ट्यावरती बोलतो. कारण आपल्याकडे आधीपासून आलेले ताप, सर्दी, खोकला, अंग दुखतंय किंवा अस्वस्थ वाटतंय, काहीतरी होतंय, अशा कुठल्या ना कुठल्या शब्दामध्ये शारीरिक आजार किंवा व्याधी मांडण्याची आपल्याला सवय आहे. पण तसं बऱ्याच वेळेला मानसिक स्वास्थ्याबद्दल होत नाही, मानसिक आजाराबद्दल होत नाही. जसं शारीरिक छान न वाटणं असतं, तसंच मानसिक छान न वाटणं ही असू शकतं. हे आपल्याला बऱ्याचदा मांडताना अवघडल्यासारखं होतं किंवा संकोचल्यासारखं होतं. आणि तोच न संकोच बाळगता आज आपण मोकळेपणानं गप्पा मारावा म्हणून हा एक आपला चर्चासत्र आहे. आणि या चर्चासत्रामध्ये आज आपल्यासोबत वेगवेगळ्या विषयामधले तज्ञ मंडळी आहेत. सो आपण त्यांची ओळख करून घेऊया. डॉक्टर निनाद बस्ते सर ही इज अ सायकियाट्रिस्ट. सरांचं पुणे औंध बाणेर औंध पुणे इथे त्यांचं क्लिनिक आहे. ते ज्युपिटर हॉस्पिटललाही सायकियाट्रिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतात. सरांचं बाणेरमध्ये सत्तेक म्हणून एक खूप छान डिमेन्शिया अँड रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहे स्पेसिफिकली फॉर द एल्डर पीपल्स. Sir was also president of Indian Society of Psychiatry Pune chapter in 2017. दुसरे आपल्या सोबत आहे डॉक्टर तामणे सर. ही इज अ फिजिशियन अँड जिडॅट्रिशियन.
अनेक वर्षापासून सर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करतात. सर इज ऑल्सो अवॉर्डेड ॲज अ फेलो इन द जिडॅट्रिक मेडिसिन. जिडॅट्रिक सोसायटी ऑफ इंडियाचे सर आता करंटली चेअरमन आहेत आणि जिडॅट्रिक सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत बऱ्याच सिनियर सिटीजनसाठी वेगवेगळ्या वर्षभर ऍक्टिव्हिटी सर खूप ऍक्टिव्हली करत असतात. आणि त्यांचा वेगळा सजेस्ट नागरिकांचा क्लब आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती लेक्चर्स अरेंज करणं किंवा ऍक्टिव्हिटी करणं याच्यासाठी सर खूप ऍक्टिव्हली काम करतात. आपल्यासोबत तिसऱ्या आहेत मॅडम डॉक्टर निलिमा बेंद्रे मॅडम. मॅडम ह्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून मोर दॅन 23 इयर्स प्रॅक्टिस करतात. मॅडम पूर्वी काशीबाई नवले हॉस्पिटलला क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करायच्या. त्याच्यापूर्वी मॅडम HV देसाई कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून होत्या. सकाळ फाउंडेशनच्या अंतर्गत 10वी मुलांसाठी ऍप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करणं, त्यांना करिअर मार्गदर्शन करणं किंवा मोटिवेशन साठी नो प्रॉब्लेम सर, इट विल बी ऑन YouTube. इट विल बी ऑन YouTube लेटर. वेगवेगळे लेक्चर्स अरेंज करणं, वेगवेगळे लेक्चर्स अरेंज करणं याच्यासाठी मॅडम बरंच ऍक्टिव्हली काम करतात. तसंच वेगवेगळ्या सकाळ न्यूजपेपरमध्ये मॅडमचे बऱ्याच वेळेला ह्या वेगवेगळ्या विषयावरती आर्टिकल्सही असतात. सो आपल्याकडे आज भरपूर तज्ञ मंडळी आहेत आणि मला असं वाटतं आपल्याला वेगवेगळे प्रश्न चर्चा करायला आणि त्याच्यावरती मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मोकळेपणाने गप्पा मारायला आपल्याला यांच्यासोबत मजा येईल आणि आनंदही होईल. मुख्य विषयाकडे आणि प्रश्नाकडे जाण्या अगोदर जेव्हा हा असा काही चर्चासत्र आपण करावं याचं जेव्हा नियोजन ठरलं किंवा विचार आला त्यावेळेला मी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच वेळा डॉक्टरांसाठी पेशंट हा पेशंट नसून एक फॅमिली मेंबर बनतो. म्हणजे वी कॉल्ड इट ॲज अ एक्सटेंडेड फॅमिली. म्हणजे आपण फॅमिली सारखे त्यांच्याशी गप्पा मारतो, विचार देवाणघेवाण करतो. जेव्हा माझ्या असा हा एक विचार आला तेव्हा मी माझे एक पेशंट आहेत श्री अशोक दीक्षित म्हणून, मी पहिला फोन त्यांच्याशी करून त्यांच्याशी बोलले. मला हे बघायचं होतं की त्यांच्या वयाला हा प्रश्न किंवा असा चर्चासत्राचा खरंच फायदा आहे का, मला वाटण्यापेक्षा त्यांना काय फायदा वाटतोय का. आणि त्यांनी जेव्हा होकार दिला आणि त्यांनी त्याच्यासाठी आनंदाने म्हणजे होकार तर दिलाच, पण याच्यामध्ये मदत करण्यासाठीही त्यांनी खूप मोठी त्याच्यासाठी त्यांनी तयारी दाखवली. त्यांनी स्वतःच त्यांचे काही मित्र, नातेवाईक यांना वेगवेगळे प्रश्न विचारले, त्यांच्याकडून उत्तरं घेऊन त्याचं फीडबॅक मला दिलं किंवा त्यांच्या मनात असलेली प्रश्न आम्हाला कळवली. असेच मला बाकीच्या काही पेशंट्सनीही आम्हाला प्रश्न कळवली. त्याचा आम्हाला या सेशन्सची अरेंजमेंट करण्यासाठी किंवा प्लॅनिंग करण्यासाठी खूप फायदा झाला. सो फर्स्ट ऑफ ऑल मला खरंच धन्यवाद करायचे की आय जस्ट वॉन्ट टू थँक यू मिस्टर दीक्षित. आणि पुढे जाण्याच्या अगोदर आय जस्ट वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट अँड थँक यू एव्हरीवन वॉचिंग अस. कारण तुम्ही आज इथे आला आहात याचा अर्थ मला असं वाटतं की तुम्हाला हा प्रश्न आणि या कार्यक्रमाचा उद्देश महत्वाचा वाटतो. तुमच्या आयुष्यामध्ये मानसिक आरोग्य याला महत्व आहे. तुम्हाला स्वतःच आणि स्वतःच्या कुटुंबामधलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी काहीतरी बदल करण्याची किंवा त्यांच्यापर्यंत एक चांगला मेसेज पोहोचवण्याची तुमची इच्छा आहे, तयारी आहे आणि त्यामुळेच तुम्ही आज इथे आहात. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक यू एव्हरीबडी. जे उशिरा जॉईन झाले आहेत त्यांना परत एकदा वेलकम ऑल. मी डॉक्टर सुषमा जाधव फिजिशियन आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर बस्ते सर, डॉक्टर तामणे सर अँड मिसेस निलिमा मॅडम. सो तामणे सर, मला एक विचारायचंय, जेव्हा कुठलाही आजार येतो मग तो आपल्याला कोरोना व्हायरस असो किंवा आपण कोरोना संदर्भात बोलूया. जेव्हा कोरोना व्हायरस सुरू झाला त्या वेळेपासून डे 1 पासून असं चालू आहे की ज्येष्ठ नागरिकांना धोका आहे, वाढत्या वयाच्या लोकांना धोका आहे. हे रोज दिवसातून 100 वेळा बातम्यामध्ये व्हॉट्सअप वरती ऐकलं जातं. सो मला असं विचारायचं की अशी काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जास्त धोका असं मानलं जातं. सर तुम्ही अनम्यूट करा, तुम्ही म्यूट झालाय. Am I audible now? Yes sir, yes. Hello. Yes. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आणि डॉक्टर सुषमा मॅडमना धन्यवाद की हा विषय त्यांनी आज निवडला. कारण आज गेले 3 महिने आपण अनेक वेबिनार रोज ऐकतोय, रोज 4-4, 5-5 वेबिनार होत आहेत, पण ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा असा एकही कार्यक्रम आजपर्यंत झाला नव्हता या 3 महिन्यात.
ज्याचा आज त्यांनी आयोजन केलं, हा खरोखरच एक चांगला उपक्रम आहे. मॅडमनी जो प्रश्न विचारला त्याच्या आधी मी एक जेरियाट्रिक मेडिसिनचा जनरल प्रिन्सिपल आपल्याला सांगतो की जे या प्रश्नाला सुद्धा निगडित आहे. जनरली 60 वर्षाच्या पुढच्या सगळे नागरिकांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो. मग तो अगदी 61 वर्षाचा माणूस असू देत की 97-95 वर्षाचा असू देत. पण आपल्याला हे नक्कीच माहित असेल की 60 वर्षाचा माणूस आणि 90 वर्षाचा माणूस दोघेही जरी जेरियाट्रिक पेशंट किंवा जेरियाट्रिक सिटीजन्स, ओल्ड सिनियर सिटीजन्स असले तरी प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत, अडचणी वेगळ्या आहेत. तर म्हणून जेरियाट्रिक मेडिसिन मध्ये आम्ही ढोबळमानाने ज्येष्ठ नागरिकांची 3 गटात विभागणी करतो. की पहिला जो गट आहे की 60 ते 70 वयोगट, ज्याला आम्ही यंग ओल्ड किंवा नववृद्ध म्हणतो. नंतर 70 ते 80 ज्याला ओल्ड म्हणतो किंवा वृद्ध, आणि 80च्या वरचे एज अबाव 80 ज्यांना अतिवृद्ध किंवा ओल्ड असं म्हणतो. आणि हे गटवारी का केली जाते की या प्रत्येक गटाच्या, आय एम शुअर सगळ्यांना जाणीव होईल की या प्रत्येक गटाच्या समस्या, त्यांच्या अडचणी वेगळ्या असतात, त्यांना लागणारी मदत वेगळी असते आणि म्हणून ही गटवारी महत्वाची आहे. प्रत्येक जण हा वेगळा असतो आणि एज नुसार थोडेफार त्यांच्या गरजा, अडचणी बदलतात. आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये वयोमानानुसार जे शारीरिक बदल होतात, ज्याला आपण फिजिओलॉजिकल चेंजेस म्हणतो, शरीरातल्या सगळ्या सिस्टीम्सवर होतात. लिव्हर, किडनी, हार्ट, डोळे, बोन्स, आणि त्याच्याबरोबर शरीराची जी इम्युन सिस्टीम असते, प्रतिकारक शक्ती, ती सुद्धा वयोमानानुसार कमी होते. याला अनेक शारीरिक कारण आहेत. अनेक प्रकारच्या अँटीबॉडीज याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. अनेक प्रकारच्या पेशी आहेत, प्रोटेक्टिव्ह पेशी, त्यांचा रोल असतो. तर हे जनरली आपण मान्य करतो की जसं वय वाढतं, इनफॅक्ट 40 नंतरच हा बदल हळूहळू सुरू होतो आणि ऑफकोर्स 60 नंतर हा बदल खूप मोठ्या प्रमाणात होतो. सो रोगप्रतिकार शक्ती वयोमानानुसार कमी होणं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. मे बी करोना असू देत, कुठलं इतर व्हायरल इन्फेक्शन असू देत किंवा इतर कुठलाही मोठा आजार असू देत की ज्याला आम्ही इम्युनोसेनेसन्स असं म्हणतो की रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की रोगप्रतिकार शक्ती ऑलरेडी कमी झाली आहे आणि अशा वेळेला कुठलाही स्ट्रेस जर ज्येष्ठ नागरिकांना झाला, मग ते साधं व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा कुठला इतर मोठा आजार, हार्ट सारखा असेल, स्ट्रोक असेल, तर अशा वेळेला या आजाराशी, या स्ट्रेसशी लढा देण्याची, त्याच्याशी झगडण्याची जी काही पॉवर असते किंवा कपॅसिटी असते ती आणखी कमी होते. म्हणजे आधीच रोगप्रतिकार शक्ती कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये, स्ट्रेसमध्ये असल्यावर दे कॅन नॉट माउंट ॲडिक्वेट इम्युन रिस्पॉन्स, त्याच्यामुळे आणखीन प्रॉब्लेम्स होतात. आणि तिसरं जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोमॉर्बिडिटीज, म्हणजे ऑब्व्हियसली ज्येष्ठ नागरिकांमध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, लिव्हर डिझीज आहेत, किडनी डिझीज, लंग डिझीज, हे इतक्या मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्याच्यामुळे डेफिनेटली इम्युनिटी कमी होते आणि या सगळ्याचा भाग म्हणून त्यांची रिस्क या व्हायरस इन्फेक्शन किंवा करोनाला जास्त असते. आणि मी जे पहिलं आपल्याला सांगितले गटवारी, की याच्यातही 60 ते 70 वयोगटातले जे आहेत पेशंट्स किंवा जे सिनियर सिटीजन्स आहेत, they probably are less likely to get these infections than somebody who is above 80 or above 90. आजकाल आपण अनेक सिटीजन बघतो those who are above 90, those are very healthy also. पण ऑब्व्हियसली हे इन्फेक्शन कॅच करण्याची किंवा घ्यायची त्या शक्यता त्यांना व्हायची जास्त असते. तर मला वाटतं या ढोबळमानाने या 2-3 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे व्हायरस इन्फेक्शन कुठलाही असू देत, करोना असू देत किंवा एनी अदर इलनेस, सिनियर सिटीजन्स आर मोर प्रोन टू गेट इट. आता सरांनी चांगली मुद्दे सांगितले आहेत. सो वाढतं वय, वयानुसार होणारी कमी प्रतिकार शक्ती आणि वयानुसार येणारे सोबत असलेले आजार, हे 3 मुख्य कारणे आहेत ऍक्च्युली कोरोनासाठी जास्त प्रोन असण्यासाठी किंवा कोरोनाचा धोका जास्त होण्यासाठी. आणि मला असं वाटतं हे वयानुसार होणारे बदल हेच जास्त प्रामुख्याने लक्षात घेतल्यामुळे जिडॅट्रिक ही एक आता नवीन ब्रँच म्हणून उदयास येते आहे. तसं पिडॅट्रिक आपण लहान मुलांना लहान माणूस म्हणत नाही, तसंच वयस्कर किंवा वृद्ध माणसांना मोठा माणूस म्हणू नये आणि त्यांच्या शरीराला किंवा त्यांच्या बदलांना वेगळं प्राधान्य दिलं जावं, त्यांच्यासाठी वेगळे प्रोटोकॉल्स असावे, हे लक्षात घेऊनच जिडॅट्रिक ही ब्रँच अशा म्हणजे काही वर्षात उदयास आलेली आहे. सो थँक्यू तांबणे सर. मला बस्ते सरांना विचारायचंय की सर, जसं आता आपण शारीरिक बदलाबद्दल बोललो की वयानुसार शारीरिक बदल होतात, प्रतिकार शक्ती कमी होते, असंच मनामध्ये किंवा मानसिक आरोग्यामध्ये सुद्धा वयानुसार काही बदल होतात का? म्हणजे जशी प्रतिकारशक्ती शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते, तशी मनाची प्रतिकारशक्ती ही काही वयानुसार कमी होते का? म्हणजे अडचणींना तोंड देणं असू देत किंवा कुठल्याही गोष्टी ला फेस करणं, याच्यात काही बदल होतात का वयानुसार? मॅडम, याचं उत्तर आपण 2 कप्प्यांमध्ये घेऊ. की
वयानुसार मानसिकतेत जर बदल होत असतील, एक मानसिक किंवा सायकोलॉजी मध्ये काही बदल होतात आणि मानसिकता ही शेवटी डिपेंडंट आहे मेंदूवर, मेंदूची क्रिया, मेंदूत होणारे बदल आणि त्याच्यातनं होणारे मानसिकतेत बदल. तर एक सायकोलॉजी मध्ये असं पाहिलं जातं की माणसाच्या प्रत्येक टप्प्यात त्याची मानसिक दृष्टिकोन बदलत जातो आणि जसं प्रौढत्व येतं, एल्डरनेस येतं, तसं त्यांच्या नॉर्मल मॅच्युरिटी कर्व्ह मध्ये ते कीपर ऑफ फेथ असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांना सामाजिक रचना, त्याची ती सगळी जबाबदारी, रूढी, परंपरा, त्यांचं महत्व, ते जोपासणं, ते पुढच्या परंपरेला पास करणं, शिकवणं, हे एक येतं, ही एक मॅच्युरिटी लेवल येते. आणि त्याचबरोबर अनुभवांची जी गाठ असते त्याच्यातनं त्यांचं दृष्टिकोनही व्यापक झालेलं असतं. हा एक भाग झाला. पण त्याचबरोबर शरीरात जसे बदल होत असतात तसेच मेंदूत पण बदल होतात. आणि ज्या वेगळ्या कोमॉर्बिडिटीज आहेत, जे मगाशी सरांनी सांगितले, ब्लड प्रेशर, डायबिटीज, इतर काही आजार, या सगळ्यांनी कुठेतरी कळत न कळत मेंदूला सुद्धा इजा होत राहते आणि मेंदूची कार्यक्षमता कमी होत जाते. म्हणून आपण बऱ्याचदा म्हणतो की वयामानुसार मला गोष्टी लक्षात राहत नाही, वयामानुसार मला हे पटकन आठवत नाही. हे काही बदल मेंदूच्या कार्यक्षमतेत व्हायला लागतात. त्याच प्रकारे जे आपले संवेदनाचे सगळे अंग आहेत, सेन्सरी ऑर्गन्स, म्हणजे दिसणं, ऐकणं, यांच्यातही बदल होतो. आणि याच्यामुळे आपल्या आजूबाजूच्या विश्वाशी जे संपर्क करण्याची जी क्षमता असते तीही बदलायला लागते आणि त्याच्यातनं सुद्धा मानसिकतेत बदल होतात. तर ह्या सगळ्यांचं असं पाहिलं गेलंय की एक साधारणपणे वयाच्या 60-65 नंतर नॉर्मली जी आपली मेंटल एबिलिटी असते, थिंकिंग एबिलिटी, प्रोसेसिंग एबिलिटी, ती स्लो होते. त्याला मेडिकली आपण ब्रॅडिफ्रेनिया म्हणतो. आणि जर हे कोमॉर्बिडिटीज असतील, कंट्रोल नसतील, तर याच्यातनं विस्मरणाचे आजार हे चालू होऊ शकतात. आणि आजच्या बदलत्या परिस्थिती अनुसार जिथे कुटुंब विभागले गेलेत, बरेचसे मुलं परदेशी गेलेत किंवा एल्डरली लोक एकटी राहत आहेत, त्याच्यातनं आणि त्याला फेस न करण्याची कारण वेगवेगळी आहेत प्रत्येकाकडे. त्याच्यातनं जे प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्यात आता असं पाहायला गेलंय की एल्डर पॉप्युलेशन्स मध्ये जागतिक पातळीवर एक साधारणपणे 15 ते 20% लोकांना नैराश्य, एन्झायटी किंवा बेचैनी, स्ट्रेस इलनेसेस हे खूप येत आहेत. हे आले की यांच्यामुळे परत बीपी वर परिणाम होतो, शुगर्सवर परिणाम होतो. हा इंटरफेस आपण बऱ्याचदा मेडिकल प्रॅक्टिस मध्ये बघतोय. आणि आत्ताची परिस्थिती आहे करोनाची, हे अचानकपणे जेव्हा असे प्रसंग उद्भवतात त्याच्यात खास करून जी लोक एकटी आहेत किंवा जिथे मुलं आणि आई वडील वेगळे, त्यांच्यात हे त्रास जास्त वाढताना आता आम्ही बघतोय. तर एज डेफिनेटली हॅज अ रोल. एका बाजूनी ती मॅच्युरिटी पण आणते, पण दुसऱ्या बाजूनी ती तुमची फंक्शनॅलिटी कमी करते. आणि हा बॅलन्स जर नाही साधता आला तर मग त्याच्यातनं बरेचसे आजार किंवा दुष्परिणाम उद्भवू शकतात. सो म्हणजे थोडक्यात वयानुसार जे मनावरती बदल होतात किंवा जे आपण म्हणूया की विअर अँड टिअर होत असतं मनामध्ये, त्याला थोडक्यामध्ये आपल्या आयुष्यभरामध्ये आलेले अनुभव आणि एकत्र कुटुंब पद्धती किंवा आपली संस्कृती, कल्चर हे टेकूसारखं आधार देतं आणि मदत करतं मनाच्या उभारीसाठी. निलिमा मॅडम, मला असं विचारायचंय की आम्ही जेव्हा डॉक्टर्सकडे आम्ही पेशंट्स येतात किंवा एक युजली ठरलेले लक्षण असतात बऱ्याच वेळेला, ताप, अंगदुखी, खोकला, तर ते आलं किंवा कधी कधी काहीच नाही डिफाईन करता आलं तरी अस्वस्थ वाटतंय, आतून कणकण वाटतंय किंवा छान नाही वाटत आहे, अशी लक्षणं युजली पेशंटची असतात. तर अशी मानसिक आजाराची काही अशी लक्षणं असतात का की बाबा हे वाटलं तर माझं कुठेतरी बिघडलंय, काहीतरी बिघडलंय हे लक्षात यायला हवं आपल्याला? नक्कीच.
तर अगदी ह्याच्याबद्दल नक्कीच बोलणं आवश्यक आहे आणि सगळ्यांना माहिती करून देणं हेही गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये. सगळ्यात मी डॉक्टर सुषमांचे आभार मानते की मला या मार्गाने सगळ्यांच्या पर्यंत पोहोचायची संधी मिळाली म्हणून. तर प्रश्नाकडे आपण जाऊया की लक्षणं कोणती असू शकतात. तर मानसिक आजाराची लक्षणं म्हटली तर ती वेगवेगळ्या 4 पातळ्यांवर आपल्याला त्याची विभागणी करता येईल किंवा त्या पातळ्यांवरनं आपल्याला विचार करता येऊ शकतो. पहिलं म्हणजे सांगता येईल की शारीरिक, जे आता आपण बोललोच की ही लक्षणं दिसतात. मानसिक, भावनिक, वार्तनिक म्हणजे बिहेवियरल आणि सामाजिक अशा सगळ्या पातळ्यांवर मानसिक आजाराची लक्षणं ही आपल्याला नक्की दिसून येतात. मात्र ही सामान्यांना सुद्धा कधी ना कधी तरी जाणवतात. पण ह्या लक्षणांची तीव्रता किती आहे, त्याचं ड्युरेशन किंवा त्याचा कालावधी किती आहे आणि त्याचबरोबर त्याचा फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारिता किती आहे हे लक्षात घेतलं असताना तो नक्की मानसिक आजार आहे का मानसिक आजाराची नुसती आधीची धोक्याची घंटा आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. आणि त्याचबरोबर आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे ज्यांना पूर्वी असा मानसिक आजार झालेला आहे त्यांनी ह्या लक्षणांच्याकडे जास्त लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक बघणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर शारीरिक लक्षणं काय आहे, तर अतिरिक्त झोप येते का किंवा अगदी झोप कमी झालीये का, हे उतार वयामध्ये हे कमी जास्त होतं, पण त्याचं प्रमाण अचानक कमी जास्त होणं अतिशय म्हणजे दिवसातल्या 24 तासातले जर 20 तासापेक्षा जास्त व्यक्ती झोपत असेल तर, किंवा भूक घेतली तर ती अतिरिक्त खाणं होतंय का की ज्याच्यामुळे पोट अपसेट होतंय, किंवा खाणं नाही म्हणजे सगळं अवॉइड केलं जातंय, नाही खायचंच नाही, अशा अतिरिक्त टोकाच्या प्रमाणात जर त्याचा बदल झालेला असेल तर तो नक्की आजाराकडे जातोय असं आपल्याला लक्ष देणं हे गरजेचं आहे. दुसरं आहे ते म्हणजे मानसिक पातळीवर म्हणजे सतत विचार केले जातात का, किंवा विचारात नकारात्मकता जास्त आहे का, निगेटिव्ह थॉट्स जास्त येत आहेत का, त्याच्यामुळे मानसिक थकवा येतोय का, किंवा चिंता, भीती अकारण असणार आहे पण ते जास्त प्रमाणात आणि काही कारण नसताना सुद्धा त्याचं प्रमाण वाढलेलं आहे का. विस्मरण, आता डॉक्टर म्हणाले तसं विस्मरण वयोमानानुसार विस्मरण होणार आहे, पण त्याचं प्रमाण किती आहे, किती प्रमाणात त्याचा दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम कसा होतोय हे लक्षात घेणं, जाणीवपूर्वक लक्षात घेणं हे गरजेचं आहे. दुसरं, भावनिक पातळीवर विचार केला असताना भीती वाटणं, राग येणं, आनंद वाटणं या सगळ्या स्वाभाविक आहे. पण जेव्हा राग येतोय त्या रागाचं रूपांतर जर संतापात झालं, उद्रेकात झालं आणि ते वारंवार होत असेल तर नक्कीच ह्याच्याकडे बघणं गरजेचं आहे किंवा ह्याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. वार्तनिक किंवा बिहेवियरल म्हणताना घरातली नासधूस करणं किंवा मोडतोड करणं विनाकारण, किंवा कोणाला तरी अपशब्द वापरणं, कोणावर तरी रागाचे उद्रेक करणं, त्याचबरोबर कुठेही कारण नसतानाही स्वतःला दोष देत राहणं, अशा पद्धतीचं जर वर्तनातून दिसून आलं तर त्याच्याकडेही जाणीवपूर्वक बघणं गरजेचं आहे. तिसरी शेवटचा भाग राहतो तो म्हणजे सामाजिक. जे काही सामाजिक बंधनं आहेत त्या बंधनांना मुद्दामून तोडणं, जी जेणेकरून इतरांना त्याचा त्रास होईल, स्वतःला तर त्रास होतोच होतो आणि इतरांना जेव्हा त्रास होतो म्हणजेच जे काही नॉर्मल फ्रेमवर्क आहे त्याच्या बाहेर जाऊन ज्या व्यक्तीचं वर्तन होतं त्याच्याकडे जेव्हा आपण बघितलं जातं या सर्व पातळ्यांवर, त्यावेळेला नक्कीच हे कुठेतरी मानसिक आजाराच्या कडे जाण्याची शक्यता आहे किंवा मानसिक आजाराचा सुरुवात आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि करोनाच्या वेळेला या काळामध्ये बदलत्या जीवनशैलीमध्ये ही सेन्सिटिव्हिटी ह्या लोकांच्या बाबत जास्त वाढलेली असते, त्यामुळे त्यांनी या आपल्या सगळ्याच गोष्टींच्याकडे सजगपणे पाहणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. पण मला तुमच्या बोलण्यातून जे जे तुम्ही मुद्दे सांगितले मॅडम, ते असे लक्षात येतात हे फक्त एका पर्टिक्युलर च्या लोकांनाच आपण लागू होतील मानसिक आजारासाठी असे नाही. ही सगळी लक्षणे ही कुठल्याही वयाच्या लोकांसाठी
लागू पडतात. त्याच्यामुळे आज आपण जी चर्चा करतोय, जरी आपण जास्त फोकस ज्येष्ठ नागरिकांवर देणार असू, तरी सुद्धा ही प्रत्येक वयाच्या व्यक्तीला ही चर्चा ही उपयोगाची ठरणार आहे. आणि तुम्ही जे नासधूस किंवा आदळआपट सांगितली, मला त्याच्यावरून एक आठवलं, माझी एक अशीच एक पेशंट होती आणि तिला घरामध्ये खूप मूल होण्याबद्दल तिचे काही इश्यूज होते आणि घरात तिला व्यक्त होता यायचं नाही. आणि मग तिला खूप राग आला, की व्यक्त कसा करावा? तर मग ती हातात जो असेल ग्लास, ती जोरात आपटायची घरामध्ये. आणि कोणी विचारलं काय झालं, की म्हणायची की चुकून पडला. पण त्याच्यातून तिला तो एक राग व्यक्त करायला एक तिला चान्स मिळायचा असं. अ, आता ऍक्च्युअली बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे किंवा सगळ्याच लोकांना थोडं काही झालं, की म्हणजे प्रत्येकाकडेच येणारे प्रत्येक डॉक्टरांकडे येणारे फोन वाढलेत, क्वेरीज वाढल्यात. थोडं काही बऱ्याच लोकांचा अशी म्हणजे प्रश्न आहे, की थोडं काही झालं, की धसकन भीती वाटते, कोरोना होईल का? किंवा माझ्या मुलांना होईल का? जवळच्या नातेवाईकाला होईल का? किंवा झालं तर दवाखान्यात आम्हाला घेतील का? किंवा डॉक्टर अवेलेबल होतील का? मध्ये असंच एका पेशंटने सांगितलं, की त्याचे डॉक्टर हॉस्पिटलला म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला कोव्हिड पेशंटसाठी ड्युटी करायला गेल्यानंतर त्याला एकदमच एका दिवशी अस्वस्थ वाटायला लागलं. या फिलिंगनी, की जर माझे डॉक्टर अवेलेबल नाहीयेत तर आणि मला काही झालं तर मला कोण बघणार? जेव्हा की आजूबाजूला खूप सारे डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स अवेलेबल आहेत. सो ही एक नकळत आलेली त्याच्या मनामध्ये भीती किंवा काही पेशंट लोकांना असं वाटतं, की मी खूप घरी काळजी घेतोय. पण मी जेव्हा घराबाहेर पडतो, तेव्हा लोकं रस्त्यावर दिसतात, बिना मास्क लावलेली लोकं दिसतात, गर्दी दिसते आणि त्यावेळेला एकदमच भीती वाटते, अँक्झायटी वाटते. सो स्वतःच्या तब्येतीची काळजी, मुलांची काळजी आणि बाहेरची गर्दी बघून वाटणारी काळजी. सो या काळजीला कसं डील करावं किंवा या अँक्झायटीला कसं फेस करावं? बस्ते सर तुम्ही काही सांगू शकाल याच्यावर? याच्यात आता पहिली गोष्ट म्हणजे काळजी सगळ्यांनाच आहे. मी बाहेर पडतोय, मी माझी काळजी घेतोय, पण आजूबाजूच्या विश्वात लोक काळजी घेताना दिसत नाही. लोक मास्क वापरत नाहीयेत किंवा लोक गर्दी करतायत, डिस्टन्सिंग पाळत नाहीयेत. ह्या याच्यातनं थोडीशी भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. आपल्याला फरक कुठे करायचा आहे हे ओळखून घ्यायचंय की आपल्या हातात काय. ह्या परिस्थिती रोजच बदलत आहे बाहेर. बऱ्याचशा गोष्टी अजूनही आपण शिकतोय. आणि आजच जसं दुपारच्या बातम्यांमध्ये होतं की WHO ने वॉर्निंग दिलंय की हे पॅन्डेमिक ऍक्सेलरेट होतंय आणि वी आर एंटरिंग अ क्रिटिकल फेज. तर थिंग्स म्हणजे आता आपल्याही हातापलीकडे काही गोष्टी नाहीये, हातापलीकडे जायला लागल्यात. पण मग आपल्या हातात काय आहे तेवढं तिथं आपण फोकस केलं पाहिजे. लोक कसेही वागून द्या, लोकांना काही करून द्या, पण मी माझा मास्क वापरणारे, मी माझा सॅनिटायझर घेऊन जाणारे, दुकानात गर्दी दिसली तर मी माझं डिस्टन्स ठेवणार, मी माझं बाहेर थांबेल. या काही गोष्टी माझ्या हातात आहेत. जसं उदाहरण एक क्रूड द्यायचं झालं की आपल्याला रोज आपण ऍक्सिडेंट्स बद्दल ऐकत असतो. ट्रॅफिक ऍक्सिडेंट होतोय, हे होतोय, तरीही आपण घराबाहेर पडतो आणि आपण आपली काळजी घेतो, सीट बेल्ट वापरतो, हेल्मेट वापरतो. तसं इथे आपण आपली काळजी घ्यायची, बाकी आपले प्रिकॉशन्स घ्यायचे. एवढं केलं तर आपण आपल्या मध्ये आहोत आणि आपल्या घरातल्या लोकांना तेवढी काळजी घ्यायला लावायची. पण जर ही काळजी वाढत चाललीये आणि ह्या काळजीमुळे अस्वस्थता निर्माण होतीये, काळजीमुळे मला रात्री झोपच येत नाहीये, किंवा मग मुलं बाहेर असतील तर मग मला सारखी भीती वाटते आणि त्याच्यातनं दडपण येतं. मग किंवा कधी कधी काही लोकांचं असंही आम्ही बघतो की मग फोन करावा असा वाटतो की तू कुठं आहे, तू अजून का नाही आलाय. ह्या टोकाला जेव्हा ती जायला लागेल तेव्हा ते कुठंतरी अति काळजी होती आणि ती एन्झायटी किंवा घाबरटीच्या आजाराची सुरुवात असू शकते. अशाच्यात सल्ला घेणं किंवा मदत घेणं हे गरजेचं राहील. आणि हा मधला ब्रिज मध्ये ही काळजी जेव्हा वाढायला लागते त्याच्यात घरातल्या लोकांचे
कम्युनिकेशन, तुम्ही ओपन ठेवणं, मनात जेव्हा काही एखादी गोष्ट असेल ती बोलून सांगणं आणि त्याच्याबद्दल योग्य ती माहिती घेणं, हे जर आपण कम्युनिकेशन ओपन ठेवलं तर ती हँडल करायला सोपं जाते. मला वाटतं याच्यात आपल्याला निलिमा मॅडम अजून काही सांगू. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग किंवा जास्त करून स्वतःची काळजी घेत असताना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव, की मी माझं तर संरक्षण करीन, स्वतःचं हित जपीन आणि इतरांचंही हित जपीन. म्हणजे डॉक्टरांनी मगाशी जे 3 भाग सांगितले त्यातले 60 ते 70 या रेंज मधल्या लोकांच्या बाबत तर हे निश्चित त्यांना करता येऊ शकेल, की मी डिस्टन्सिंग पाळीन, मी स्वच्छतेचे नियम पाळीन आणि इतरांनाही पाळायला मी प्रोत्साहित करीन. हा जर भाग त्याच्यामध्ये आपण वापरत ठेवला किंवा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आपल्या जवळपासच्या, तर निश्चितच याची काळजी चांगली घेतली जाईल असं मला वाटतं. आणि याचा जो परिणाम होणार आहे परत वाढीव होतोय तो कमी करायचा प्रयत्नही निश्चितच होऊ शकतो. तांबणे सर, तुम्हाला काही ऍड करायचं याच्यामध्ये? हो, मेडिकल इमर्जन्सी बद्दल मला वाटतं ऍज अ फिजिशियन काही गोष्टी मी सांगू इच्छितो की आता गेले 3 महिने आपण हे पेशंट्स बघतोय. तर पहिली गोष्ट मी सगळ्यांना सांगेन की करोना आहे हे नक्की आहे, पण नॉन करोना इलनेसेस पण आहेतच की आपल्याकडे, ज्यांचा आपल्या काही वेळेला मला असं वाटतं की लोकांना विसर पडतोय की आपण इतके करोनाने घाबरलो आहोत, चिंतित आहोत की आपले इतरही आजार जे आपल्याला नॉर्मल कंडिशन मध्ये होतात तेही होऊ शकतात, याच्याकडे काही वेळेला दुर्लक्ष होते असं मला वाटतंय. तर ज्येष्ठ नागरिकांना मी काही म्हणजे मेडिकल इमर्जन्सी टाळण्यासाठी तर एक 2-3 सूचना माझ्या अनुभवातून मी देऊ शकतो. की पहिली गोष्ट म्हणजे तुमची नेहमीची जी औषधं आहेत ती न चुकता घ्या. डायबिटीज, ब्लड प्रेशरची, किडनी डिझिजेसची, हार्टची औषधं आहेत ती मिळतील की नाही वेळेवर याची खात्री करा. बरेचदा लॉकडाऊन पिरियडमध्ये किती फार्मसिस्टनी घरी आणून औषधं दिली, काही झालं तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. सो मेक शुअर की तुमची औषधं तुम्हाला वेळेवर मिळतायत आणि तुम्ही न चुकता घेता आहात. असं जर तुम्ही केलं तर त्या रिलेटेड आय टॉक फर्स्ट अबाउट नॉन कोविड इश्यूज. तर मेडिकल इमर्जन्सी यांनी व्हायची शक्यता कमी होते. हार्टचे प्रॉब्लेम्स, किडनी प्रॉब्लेम्स, स्ट्रोक्स. तर मला वाटतं औषधं नियमित घेणं, त्याचा व्यवस्थित साठा आपल्याला होतोय की नाही सप्लाय बघणं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही टेस्ट असतात, डायबिटिक पेशंटला शुगर तपासणं आहे, किडनी डिझीज पेशंटला क्रिएटिनिन सारखी ब्लड टेस्ट करणं आहे. तर या सुद्धा या लॉकडाऊन पिरियडमध्ये होत नाहीयेत. ऑब्व्हियसली वी अंडरस्टँड की हे प्रॉब्लेम्स आहेत. आता असे अनेक पेशंट आहेत माझे की ज्यांनी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये शुगर केली आहे डायबिटिक्सचे आणि अजून त्यांनी शुगर केली नाही, ते जस्ट औषधं चालू ठेवली आहेत त्यांनी. काही लोकांकडे घरी ग्लुकोमीटर आहे सो दे कॅन मॉनिटर, बट काही लोकांकडे तेही नाहीये. लॅबोरेटरी टेस्ट वेळच्या करणं जितकं शक्य होईल तितकं. अगदी 2 महिन्यांनी करा म्हटलं की 2 महिन्यांनी होईल असं नाही, वी अंडरस्टँड दॅट, पण या टेस्ट नियमित करणं हे महत्वाचं आहे. तिसरा जो व्हॅलिड पॉईंट मॅडमनी मगाशी सुषमा मॅडमने आणला तो अतिशय व्हॅलिड पॉईंट आहे की आपल्याला जर आज काही मेडिकल इमर्जन्सी आली तर मला कोणतरी मानसिक आधार आहे की बाबा या व्यक्तीला, या डॉक्टरला मी फोन केला की तो मला ताबडतोब योग्य तो ऍडवाइस देईल. मला वाटतं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जो इव्हन आय अग्री 100% की नुसतं तो नंबर डॉक्टरचा आपल्याकडे असणं आणि अडचणीला ते डॉक्टर आपल्याला मदत करणार आहेत हे जरी आपण मनात ठेवलं तरी मला वाटतं खूप भीती कमी होते. आणि इनफॅक्ट वी ॲज ट्रीटिंग डॉक्टर्स ऑल्सो आपण सगळेजण आपल्या पेशंटना सांगतो, आपले मोबाईल नंबर देतो, कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो, तुम्हाला काही झालं तरी आम्हाला कॉन्टॅक्ट करा असा धीर देतो. तर मला वाटतं हा एक तिसरा मुद्दा मी सांगेन की काहीही अश्युअर दॅट यू हॅव ऍक्सेस टू मेडिकल हेल्प इन केस ऑफ इमर्जन्सी, नॉट इव्हन इमर्जन्सी फॉर रुटीन वर्क, की काही झालं की आपल्याला इथे एक सल्ला मिळणार आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे काही सिम्पटम्स जर तुम्हाला डेव्हलप झाली तर ती ताबडतोब डॉक्टरांच्या किंवा तुमच्या फॅमिलीच्या नजरेला आणा. तर मला वाटतं नॉन कोविड इमर्जन्सीज टाळण्यासाठी हे 3-4 मुद्दे मला महत्वाचे वाटतात. आता कोविड रिलेटेड थोडंसं मी, इफ यू परमिट, थोडंसं मी त्याची सिम्पटम्स आणि प्रिव्हेन्शन बद्दल सांगेन की ज्यांनी आपल्याला हे ज्येष्ठ नागरिकांची भीती थोडी कमी होईल. तर आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की सुमारे 80 ते 82% कोविडचे जे रुग्ण आहेत पॉझिटिव्ह ते एसिम्प्टमॅटिक असतात, ना कुठलीही लक्षणं नसतात. आणि मग असे रुटीन टेस्ट मध्ये की बाबा फॅमिलीमध्ये कोणाला तरी कॉन्टॅक्ट झाला, कोविड पॉझिटिव्ह आहे किंवा घरातल्या कामवाल्या बाई पॉझिटिव्ह आहे म्हणून तुमची टेस्ट केली गेली, पण 80 to 82% पेशंट्स आर एसिम्प्टमॅटिक. साधारण 14-15% पेशंटना हा मॉडरेट सिम्पटम्स असतात
आणि 5% फक्त पेशंटचा आजार हा सिव्हिअर असतो, तीव्र असतो, आणि दुर्दैवाने 2-3% त्यातले डेथ आहे. तर आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की करोना झाला म्हणजे काय असं काय आपण फार मोठा आपल्याला प्रॉब्लेम आहे किंवा आपण अगदी मृत्यूच आपल्याला येणार आहे असं म्हणजे भीती, ऑफकोर्स भीती आपल्याला सगळ्यांना आहे, पण तो थोडं समजलं पाहिजे की वेळीच आपण ट्रीटमेंट घेतली तर फक्त 5% लोकांना याचा तीव्र धोका आहे. हे जेव्हा आपण मनामध्ये बाळगतो तेव्हा मला वाटतं भीती बरीचशी कमी होते. त्याच्यानंतर सिम्पटम्स थोडक्यात मी सांगतो की हाय फीवर, खूप ताप, आणि 99 ते 102 डिग्री फॅरनहाइट हा युजली ताप असतो. याच्यापेक्षा वरती जर ताप असेल तर त्याचं बरेचदा दुसरं काही कारण असतं. डेंगी असेल, टायफॉइड असेल, बॅक्टेरियल न्यूमोनिया असतील, इतर फ्लू असेल, तर 99 ते 102 डिग्री ताप, कोरडा खोकला, घसा दुखणं, त्याच्यानंतर एक्स्ट्रीम फटीग, खूप थकवा येणं, लॉस ऑफ टेस्ट अँड स्मेल म्हणजे वास आणि चव न येणं, ही सुद्धा अनेक रुग्ण आम्हाला सांगतात की वास मला येत नाहीये, चव येत नाही, चव नीट जाणवत नाहीये. आणि ऑब्व्हियसली ज्याची सगळ्यात आपल्याला भीती आहे ते म्हणजे दम लागणं, ब्रेथलेसनेस, हे युजली आजार, सिव्हिअर आजाराची लक्षणं आहेत. तर मला वाटतं ही लक्षणं सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे. आणि नुसता थोडंसं अंगात कणकण आहे, थोडा घसा दुखतोय म्हणजे आपल्याला करोनाच आहे असं मानायचं काही कारण नाही. ऑफकोर्स दुर्लक्ष करू नये. आणि मोड ऑफ ट्रान्समिशन माहीत असलं पाहिजे. करोनाचं मोड ऑफ ट्रान्समिशन काय की एरोसोल ट्रान्समिशन, म्हणजे रुग्णाच्या थुंकीतनं, शिंकेतनं जे हवेचे तुषार उडतात त्याच्यातनं तो दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो. म्हणून हे सोशल डिस्टन्सिंग महत्वाचं आहे, मास्क वापरणं. आणि फोमाइट ट्रान्समिशन जे आपण म्हणतो, म्हणजे वस्तूंच्या स्पर्शाने व्हायरस स्प्रेड होतो का, तर ते डिबेटेबल आहे, म्हणजे त्याचा तेवढा रोल आहे की नाही हे डिबेटेबल आहे. सो मेनली इट इज एरोसोल ट्रान्समिशन. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या. आणि SMS म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, त्याच्यानंतर मास्क प्रॉपर वापरणं. दुर्दैवाने आपण सगळे बघतो की प्रॉपर मास्क वापरले जात नाहीत. अनेक ठिकाणी लोक विदाऊट मास्क अजूनही फिरतायत. मास्क नाक पूर्ण कव्हर झालं पाहिजे. तर बरेचदा आपण बघतो मास्क फक्त तोंड कव्हर करतं, नाक पूर्ण उघडं असतं किंवा मानेला मास्क असतो. ते इतकं कॉमन आहे. आणि फेस हा मेन रिझन आहे किंवा हा मेन भाग की ज्याच्यातनं हा आजार ट्रान्समिट होतो. तर मास्क प्रॉपरली वापरणं, सतत वापरणं हे महत्वाचं आहे. आणि ऑफकोर्स सॅनिटायझर, हात धुणं वारंवार, या गोष्टी आहेत. तर मला वाटतं या आजाराची जर आपण सायंटिफिक माहिती घेतली तर नक्कीच आपली भीती कमी होईल. तर अशा प्रकारे आपण, मला वाटतं, आणि ऑब्व्हियसली ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये हे अगदी सत्य आहे. आता दुर्दैवाने असं असतं की अनेक ज्येष्ठ नागरिक इतके ऍक्टिव्ह असतात अदरवाईज इन देअर लाईफ, हे करोना सुरू व्हायच्या आधी, की घराबाहेर पडल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. सोशल आयसोलेशन जे होतं, तर हे म्हणजे डबल प्रॉब्लेम आहे की एका ठिकाणी आपण म्हणतो की करोना आहे, बाहेर पडू नका, पण दुर्दैवाने बाहेर पडण्याशिवाय त्यांना करमत नाही. तर थोडा कुठेतरी याचा सुवर्ण मध्य साधणं की इमर्जन्सीसाठीच बाहेर जा, किंवा आता थोडी परमिशन आपल्याला मिळाली आहे तर मॉर्निंग वॉकसाठी थोडा वेळ जा, गर्दी करू नका. तर मला वाटतं प्रॉपर प्रिकॉशन्स घेऊन आपण या मेडिकल इमर्जन्सीज नक्कीच टाळू शकतो. मला असं वाटतं हे सगळेच मुद्दे महत्वाचे होते. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला फॅक्ट्स आणि फिअर याच्यामध्ये बॅलन्स करणं गरजेचं आहे. म्हणजे काय सत्यस्थिती आहे, बरोबर. काय काळजी घ्यायची आहे आणि कुठल्या गोष्टींची भीती आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवायचा का सायंटिफिक नॉलेजवर विश्वास ठेवायचा, हे आपल्याला खूप प्रकर्षानं किंवा प्रामुख्याने डिसाईड करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं आजकाल सगळीकडे खूप अप्रोप्रिएट सायंटिफिक नॉलेज अवेलेबल असतं. पण जास्त बेटर राहील की तुम्ही आपापल्या ट्रीटिंग फिजिशियनला कम्युनिकेट करणं, कन्सल्ट करणं, त्यांच्याशी चर्चा करणं. बरेच हॉस्पिटल्स आजकाल काही कोरोना ट्रीटमेंटसाठी म्हणजे डिसाईड केलेले आहेत, त्याची माहिती ठेवणं. म्हणजे आपल्याला ट्रीटमेंट मिळणार नाही याची भीती राहणार नाही. आणि बाहेर गेल्यावरची जी अँक्झायटी आहे, मला असं वाटतं बस्ते सर म्हणाले त्याप्रमाणे की आधी स्वतःची काळजी घ्या. स्वतःला जपा. तुमच्यामुळे दुसऱ्याला कुणाला त्रास होणार नाही हे पहिल्यांदा बघा. मला असं वाटतं त्याच्याने हे सगळ्यांनाच फायदेशीर ठरणार आहे किंवा उपयोगाचं ठरणार आहे. असंच बऱ्याच काही ज्येष्ठ नागरिकांचा असाही प्रश्न होता की वयानुसार थकवा जाणवतो किंवा काळजी किंवा स्वतःची काळजी घेताना कंटाळा येतो. भीती वाटते की मी काही गोष्टी मिस करेल का? प्रिकॉशन्स घेता घेता काही माझ्याकडून राहतील का? सो मला असं वाटतं याच्यासाठी हे जे आहेत सायंटिफिक नॉलेज ठेवणं, अपडेटेड राहणं किंवा तुमच्या डॉक्टरांचे, जवळच्या हॉस्पिटलचे फोन नंबर कुठे भिंतीवर लावून ठेवणं किंवा घेण्यावरच्या काही स्टेप्स आहेत. म्हणजे बाहेर जाताना मास्क घातलाय का? सॅनिटायझर हातात घेतलंय का? स्वतःला नीट कव्हर केलंय का? ही कुठेतरी चेकलिस्ट ठेवावी. म्हणजे त्याच्याने तुम्ही काही मिस करत नाही आहात ना, हे आपल्याला कळेल. सो मला एक बस्ते सरांना पुढे विचारायचंय की
आता सगळ्याच म्हणजे जसं ज्येष्ठ नागरिकाबद्दल आपण बोलतोय की त्यांचे हास्य क्लब बंद झाली, सकाळचे योगा क्लास बंद झाली. ठिकठिकाणी जे ओपन जिमवर आहेत, प्रत्येक जण बघतो की सकाळी काहीतरी हात-पाय हलवून त्यांचा आनंदात व्यायाम करणं चालू असतं. ते सगळं बंद झालंय. आणि आपण परत म्हणतो की तुम्ही घराबाहेर पडू नका. सो त्याच्यामुळे त्यांना कंटाळवाणं वाटतं, बोर वाटतं. सो हे बोर होणं आपण याला कसं घ्यावं? म्हणजे तसं बोर तर माझ्या मुलांना दिवसातून 4 वेळा वाटतं. सो हे बोर होणं हे नॉर्मल आहे का? कधी-कधी आपल्याला बोर होतंय ही कल्पना पण आपल्याला सहन होत नाही, की मला बोर कसं होऊ शकतं? मला कंटाळवाणं कसं वाटू शकतं? सो तर आपण याच्याकडे आपण कसं बघणार? आता प्रत्येक परिस्थितीत आपल्या हातात फक्त दृष्टिकोन आहे असं मी स्वतः मानतो. हं. या सगळ्या मागे मी म्हणेल की सगळ्यात पहिले आजची जी परिस्थिती आहे ती ओळखून आज मला घरात थांबणं गरजेचं आहे, हे पहिले स्वीकारणं गरजेचं आहे. बरोबर. 3 महिन्यानंतर बऱ्याच जणांमध्ये एक अस्वस्थता आलेली आहे, एक एकटेपणा आलेला आहे. हेही मी समजू शकतो. पण त्याच्या ह्याच्यात मला मते गडबड करण्यात अर्थ नाहीये. ती जाणीव असणं नेहमी गरजेचं आहे, की माझी सेफ्टी पहिली आहे. आणि ह्या सेफ्टीसाठी मी प्रायोरिटाइज माझं हेल्थ किंवा याच्यासाठी जर मला काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागल्या, तर ते आपल्याला एक्सेप्ट करता आलं पाहिजे. हे एक्सेप्टन्स आलं, की मला वाटतं, की मग हे बोर्डमचा प्रश्न आपोआप आपणच त्याचं उत्तर भेटायला लागतं. बोर होणं परत स्वाभाविक आहे. त्याच सीरियल्स बघायच्या आहेत किंवा तेच टीव्हीवर बघायचंय किंवा अ, तेवढीच लोकं घरात दिसतायत किंवा त्या खिडकीतनं तेवढंच दिसतंय सगळं. हे विश्व सीमित झालंय. याच्यात मग आपल्याला काही हॉबीज डेव्हलप करता येतील का? याला एक संधी म्हणून दुसऱ्या काही गोष्टी करता येतील का? इकडे पाहायला गरजेचं राहणार आहे. बऱ्याच ठिकाणी एक मुद्दा सोडून मी थोडंसं बाजूला चाललोय इथे. एक जे मी काही ठिकाणी आता पाहिलं आहे, की आजी-आजोबा, मुलगा-मुलगी आणि नात अशा 3 पिढ्या एकत्र घरात पहिल्यांदाच राहतायत. प्रोलॉन्ग्ड पिरियडसाठी. हां. आणि सुरुवातीचा दिवस खूप चांगले गेलेत. संधी म्हणून ते फॅमिली प्लॅनिंग हे फॅमिलींचं गेट टुगेदर झालंय. दे हॅव एन्जॉयड इट. काळांतरात असं झालंय, की आय-टीची जी मुलं आहेत, दे आर वर्किंग फ्रॉम होम. हं. आणि मुलं जी आधी शाळेत जात होती किंवा त्यांना बाहेर जायला होतं, ते होत नाहीये. ती घरी आहेत. त्यांची चिड-चिड होतीये. हं. आणि ते मग वर्कलोड डिस्ट्रिब्युशन आणि याच्यात कधी-कधी एक किंवा त्याच्यातनं मग कधी-कधी अ, घरात मतभेद दिसतायत. हं. तर इथे मला असं वाटतं, की परत कम्युनिकेशन्स कुटुंबातले सगळ्यांनी परिस्थिती ओळखून आपापली कामं वाटून घेणं, ते जमलं तर पुढे ते सोपं जाईल. आणि बोर्डमसाठी मी म्हणेल लुक ॲट इट ॲज अन अपॉर्च्युनिटी. जर म्हणजे परत कमिंग बॅक ओव्हर देअर, की घरात जर नातू असेल, तो काही शिकतोय किंवा तो ऑनलाईन काही करतोय, तर कॅन दिस बी युज्ड ॲज अन अपॉर्च्युनिटी टू लर्न विथ हिम. हं. ही जनरेशन सगळी आपण इंटरनेटवर आहे. ह्या नवीन आता आज आपण Zoom यूज करतोय, Facebook यूज करतोय. ह्या सगळ्या मीडियम्स ज्या आहेत सोशल मीडियाच्या, हे आपण शिकू शकतोय आता. यांच्यात टेक्नॉलॉजिकली आपण नवीन गोष्टी ग्रहण करू शकतो. प्लस ह्या टेक्नॉलॉजीमुळे घरात आपल्याला बऱ्याचशा काही अजून वेगळ्या अव्हेन्यूज ओपन झालेल्या आहेत. मग तुम्ही जुनी गाणी ऐकू शकाल YouTube मधून. जुने क्लासिकल जी संगीत होती, नाट्यसंगीत होती, ही सगळी ऍक्सेसिबल आहेत. हे जर एक्सप्लोर केलं तुम्ही, तर मला वाटतं त्या पोकळीला बऱ्यापैकी आपल्याला भरून काढता येईल. पण मी परत म्हणेल, की माझ्याही पेक्षा इथे निलिमा मॅडम आणि तामाने सर आहेत, हं. हू आर इन दॅट एज ब्रॅकेट वेअर दे आर ऍक्च्युअली फेसिंग दिस आणि त्यांचा एक्सपिरियन्स ऐकून घ्यायला मलाही आवडेल. नक्कीच. मला असं वाटतं याच्यात पहिल्यांदा की प्रत्येकाने हे थोडंफार एक्सेप्ट करावं, की इट्स ओके टू गेट बोर्ड. म्हणजे ताण वाटणं, टेन्शन येणं, बोर होणं हे साहजिकच आहे आणि मी काही एकटी नाहीये किंवा एकटा नाहीये. आज जगामध्ये प्रत्येकाला थोड्याफार फरकाने हे होतंय.
आणि सो असे विचार केला तर त्याच्याबद्दलची आपल्याला मनात वाटणारी भीती किंवा काळजी कमी होईल. आणि तुम्ही जे म्हणालात की कदाचित कसं आपण ऍडजस्ट व्हावं बद्दल मी निलिमा मॅडमला विचारतेच. पण मला एक असं 2 गमतीशीर एक्झाम्पल सांगावे वाटतात. गमतीशीर म्हणता येणार नाही, पण या संदर्भात बऱ्याच वेळेला आपण लॉकडाऊन झालं, भरपूर वेळ होता म्हणून आपण वेगवेगळ्या लोकांशी बोललो. तर मी 2 एक्झाम्पल्स असे शेअर करते. एक डॉक्टर आहेत परिचयाचे, ही इज मोर दॅन 75 प्लस. खूप आयुष्यभर खूप ऍक्टिव्हली मन लावून प्रॅक्टिस केली आहे. वय होऊनही कामासाठी नाही, पण लोकांशी जनसंपर्क राहतो, विरंगुळा होतो, मन रमतं म्हणून काम केलं. आणि अचानक आता काम बंद झालंय. आणि वय आहे आणि डॉक्टर असल्यामुळे पेशंटशी जास्त संपर्क येणार आहे, म्हणून काम बंद करावं लागलंय. ते कधी सुरू होईल हे माहिती नाही. अजून असेच माझ्या एक वडिलांचे मित्र आहेत. खूप लहान वयापासून व्यापारी म्हणण्यापेक्षा कपड्याची दुकानं चालवायची. आयुष्यभर तेच काम केलं. लॉकडाऊन झालं, दुकानं बंद झाली सुरुवातीला. एके दिवशी फोन आला की बोर होतंय. मी म्हटलं काकूंना मदत करा. तर ते म्हणाले, "मी तेही करतो, पण सवय आहे की 5 वाजता झोपेतून उठायचं, 11-12 पर्यंत सगळं संपतं करून, मग पुढे काय करायचं दिवसा?" आणि आता कदाचित ग्रीन झोन सगळं हळू-हळू सुरू होईल. पण मुलं म्हणतायत की काळजी म्हणून जास्त काम करू नका. सो ह्या सगळ्यांपुढे मोठा प्रश्न आहे की दिवस घालवायचा कसा? करायचं कसं? छंद बाबतीत म्हटलं आलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की आयुष्यभर मी कामाव्यतिरिक्त कुठला छंद जोपासला नाही. तर आत्ता छंद मी कसा लावून घेऊ? सो निलिमा मॅडम तुम्ही काय सांगाल? म्हणजे आयुष्यात कधी छंद जोपासला नाही, काम केलंय आणि आता घराबाहेर पडता येत नाही. बरोबर. अगदी बरोबर आहे. असा अनुभव बऱ्याच जणांना आलाय. आणि करोनाचा एक फायदा असा झालाय की याच्यातनं आपल्याकडे काय राहिलंय, आपण काय करू शकलो नाहीये याची जाणीव झाली. म्हणजे आपल्याला छंद नाही ही सुद्धा जाणीव होणं हा सुद्धा एक चांगलाच भाग नाही का? मग अशा वेळेला छंद असावा. का असावा? तर याच्यामुळे आपल्याला आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवता येईल, आपला आनंद आपल्याला घेता येईल आणि आपण कोणावर डिपेंड न राहता आपलाच आपण आनंद कसा घेऊ याच्यासाठी छंद हे असणं फार गरजेचं. पण आता हे अचानक लागतील का? तर अचानक लागतीलच असं नाहीये. लागू शकतील जर आपण आपल्या पूर्वीच्या आवडीनिवडी काय आहेत जे आपल्याला आपल्या प्रोफेशननुसार किंवा आपल्या कामानुसार आपल्याला वेळ देता आला नसेल तर तो देता येईल का? उदाहरण सांगायचं झालं तर लहानपणी आपण चित्र रंगवली बुवा, मी चित्र रंगवली. पण आता काय रंगवायला कोणी वेळ नाही मिळाला आणि आता मला कसं जमेल अशी शंका मनात येते आणि नको बाबा ते करायलाच नको असं वाटायला लागतं. पण आता ह्याच्यामध्ये असंही आहे की ऍडल्ट कलरिंग बुक हे सुद्धा असं बाजारात मिळतं किंवा असं असू शकतं, तुम्हाला नेटवरनं मिळू शकतं, बघता येऊ शकतं. आणि त्याच्यावरनं तुम्ही जर कलरिंग करायला लागलात तर त्याच्यामध्ये तुमचा हँड कोऑर्डिनेशन म्हणा किंवा तुमचं कलर कन्सेप्ट म्हणा, ह्या बारीक सारीक गोष्टी ह्या अनुभवता येतात. माझा श्वास कसा चाललाय इथपासून तो मी रंग कुठला वापरतोय त्यावर माझी मानसिकता कशी दिसते हे सुद्धा आपल्याला ऑब्झर्व करता येतं. आणि आपण किती वेळ त्या एकाच ऍक्टिव्हिटीवर वेळ घालू शकतो किंवा त्याचा अनुभव घेऊ शकतो हेच म्हणजे एक प्रकारे आपल्याला छंद आहे किंवा छंद आपला लागलाय, आपण त्याच्यात गुंग होतोय म्हणजेच आपल्याला तो छंद लागलाय असं म्हणता येईल. किंवा एखाद्या गृहिणीला इतके दिवस स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल किंवा स्वयंपाक करून करून दमली असेल किंवा आता नकोच स्वयंपाक, सगळेच घरात आहेत पण स्वयंपाक करा, पण ती नवीन काहीतरी पाककला याच्यावरनं बघेल आणि ती करायचा प्रयत्न करेल, त्याच्यात काहीतरी बदल करेल आणि आपला छंद होता तोच कसा आणखीन जोपासता येईल, आणखीन कसा वाढवता येईल याकडे बघता येईल. आपोआपच मगाशी निनाद सर म्हणाले की कंटाळा, हा कंटाळा जो मानसिक रूपात झालेला आहे तो दूर व्हायलाही उपयोगी होणार. म्हणजेच आपण कुठेतरी प्रॉडक्टिव्हिटी किंवा आपण त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण क्रिएटिव्ह असं काहीतरी करतोय ह्याचं मानसिक समाधान मिळतं आणि आनंद मिळतो. म्हणजेच काय, आपण मानसिक स्वास्थ्य टिकवतो. हे करोनाच्या काळात आपण एकटे आहोत, आपण घरातच आहोत, हे बोर्डम घेण्यापेक्षा मी जे करतेय हे मला पूर्वी करायला मिळालं नाहीये म्हणजे पुन्हा दृष्टिकोन ते आता मला करायला मिळतंय आणि ते मी आता वेगळ्या तऱ्हेने बघतोय. म्हणजे पूर्वी मी नुसतेच कागदाच्या घड्या घातल्या असतील पण मी त्याच्यात ओरिगामीचं काही कलाकृती करू शकतोय का, करू शकते का? किंवा विमानं लहानपणी मी खूप केली, बाण खूप मारले पूर्वी,
पण आता मी त्याचं रूपांतर बाणाच्या ऐवजी कुठल्या ओरिगामीच्या कलाकृतीमध्ये करू शकीन का? हा जर शोध स्वतःचा स्वतः घेतला तर निश्चितच त्याचा छंद तयार होणार आहे. म्हणजे छंद मला आता निर्माण करता येईल का किंवा छंद मला लागू शकेल का? तर त्याला वयाची अट आहे असं मला वाटतं. अगदी लेट ओल्ड एज डॉक्टरांच्या याच्यानुसार तेव्हा होणार नाही. पण त्यांनी नुसती कागदाची घडी घालावी. त्याच्यामध्ये त्यांची मोटर स्किल्स किती, कागदाच्या घडीचा टोकाला टोक जुळतंय का आणि ती घडी व्यवस्थित होती का, हा सुद्धा एक पार्ट सेल्फ डेव्हलपमेंट मधलाच म्हणता येईल. जसं लहान मुलांना केजी मध्ये आपण कागदाची घडी घालायला शिकवतो, या मोठ्या लोकांनी तो प्रयत्न करावा. आपोआपच ते कृतीशील राहणार आहेत, ऍक्टिव्ह राहणार आहेत. आणि ऍक्टिव्ह राहिलं की तुमचा बोर्डम जाणार आहे, तुम्हाला काहीतरी नवीन केल्याचा आनंद मिळणार आहे. आणि नवीन हे मी माझ्या आनंदासाठी केलंय, यातून तुमचं मानसिक स्वास्थ्य, आनंद हा मिळणार आहे. आणि आपोआपच ते करत आपण अनुभव गोळा करत मानसिक आरोग्याकडे बघू शकतो. आणि हा करोनाचा एक पॉझिटिव्ह साईड आहे, असा अप्रोच आपण त्याच्यामध्ये निश्चितच घेऊ शकू असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यामध्ये मला असं वाटतं देर इज नो एज लिमिट असं म्हणल्यासारखं कुठलाही छंद किंवा नाही कुठलीही नवीन गोष्ट करायला कुठल्या वयाची मर्यादा नसावी. कारण आता मी बरेच लोक बघितले आहेत की काही जणांनी अगदी 30 वर्षापूर्वी विणकाम केलं होतं आणि आता परत विणकाम चालू केलंय. किंवा जे छंद, ज्या गोष्टी तुम्ही तरुण वयात केल्या किंवा लहानपणी केल्या, ज्या सुटल्या कामामुळे, व्यापामुळे, त्या परत त्याच्याकडे वळायला काही हरकत नाही. त्याच्यात निगडीत एक खूप छान एबी आणि सीडी असं एक मराठीमध्ये पिक्चर आहे. विक्रम गोखलेंची भूमिका आहे आणि अमिताभ बच्चन त्याच्यामध्ये गेस्ट अपीअरन्स आहेत. वाटतं आपण तुम्ही जे बोललात अगदी तोच मुद्दा घेऊन आहे की जो एकटेपणा जाणवतो, म्हणजे जरी आता कोरोना संदर्भात जरी तो नसला तरी जो वयानुसार एकटेपणा जाणवतो किंवा आपण थोडेसे डिस्कनेक्ट होतो, त्यावेळेला असाच आपला एखादा छंद, अशीच एखादी गोष्ट आपल्याला कनेक्टेड ठेवू शकते. ह्या कनेक्शन वरून आणि कीप कनेक्टेड वरून काही पेशंट्सनी मला खूप पॉझिटिव्ह फीडबॅक दिले की ते रोज 1 तास व्हॉट्सअप वरती मीटिंग करायचे किंवा काही श्लोकांचं पाठांतर ते एकत्र झूम मीटिंग वरून करायचे. भेटू शकत नव्हते वरून म्हणून ते ऑनलाईन त्यांनी झूम मीटिंग वरून बर्थडे सेलिब्रेट केले. तो बऱ्याच म्हणजे यांनी थोडक्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरून ते एकमेकांशी कनेक्टेड राहिले. पण बऱ्याच वेळेला आपण बघतो की थोडं वयानुसार नवीन काही शिकण्याबद्दल रेजिस्टन्स असतो. डेफिनेटली दृष्टिकोन हा भाग झालाच, पण टेक्नॉलॉजी मध्ये नको तो बागुलबुवा किंवा नको ते अजून एक काहीतरी लचांड असे एक ऍटिट्यूड असतो. सर तांबणे सर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही डे टू डे बेसिस वरती लोकांशी कम्युनिकेट करता, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांशी जास्त, आणि म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर किंवा टेक्नॉलॉजी खरंच एकमेकांना कनेक्टेड ठेवते का ज्येष्ठ नागरिकांना? त्याचा काय फायदा होऊ शकतो? व्हॉट्सअप म्हणा, फेसबुक म्हणा, याच्याबद्दल काही सांगू शकाल? नक्कीच. म्हणजे तुम्ही जसं म्हणलात ते बरोबर आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना वाटतं आता हे शिकून आम्हाला काय होणार आहे, काय उपयोग आहे ते आमचं आयुष्य सुरळीत चाललंय, व्यवस्थित चाललंय. पण अनेक ज्येष्ठ नागरिक असे आहेत की ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, ते लॅपटॉप, कम्प्युटर वापरतात. बऱ्याच जणांची मुलं परदेशात आहेत, सो त्यांच्याशी ते ईमेलच्या द्वारे कॉन्टॅक्ट होतो, व्हिडिओ कॉल्स होतात, व्हॉट्सअप कॉल्स होतात, चॅटिंग होतं. सो अनेक सिनियर एस्पेशली ॲफ्लुएंट क्लास मधले जे आहेत ते डेफिनेटली या सगळ्याला दे आर यूज टू ऑल दिस टेक्नॉलॉजी. आता अनेक जण असे आहेत की त्यांना याच्याबद्दल काय माहिती नाहीये. पण आता हे या तुम्ही जसं म्हणलात मॅडम, लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी मी बघितले की अनेक फिजिओथेरपिस्ट आहेत, काही डायटिशियन्स आहेत, काही योगा सेंटरचे आहेत, मेडिटेशन सेंटर्सचे जे काही चालवतात, अशा लोकांनी झूमद्वारे किंवा या टेक्नॉलॉजीद्वारे अनेक सेशन्स सिनियर सिटीजनसाठी घेतलेली आहेत आणि दे हॅव डेफिनेटली बेनिफिटेड दीज सिनियर सिटीजन्स. त्याच्यानंतर अनेक कल्चरल आणि अनेक जसं म्हणलं म्युझिक प्रोग्राम्स आहेत, कल्चरल प्रोग्राम्स आहेत, झूम मीटिंग्स आहेत, या ज्येष्ठ नागरिक त्याच्यात पार्टिसिपेट झाले. परवा तर आमच्या एका कलिगच्या कझिन सिस्टरचं लग्न झालं दुसरीकडे आणि ते तिने झूम वरनं सगळ्यांना टेलिकास्ट केलं आणि दे ऑल एन्जॉयड, इव्हन सिनियर सिटीजन्स इन द हाऊस. म्हणजे आय रिअली लाईक द आयडिया की लग्नासारखा विधी जो घरच्या घरी त्यांनी केला बिकॉज ऑफ द लॉकडाऊन, त्याचं झूम द्वारे त्यांनी सगळ्यांना ते प्रक्षेपण केलं. तर मला असं वाटतं डेफिनेटली यंगर फॅमिली मेंबर्स, मुलं किंवा नातवंड, दे वुड डेफिनेटली हेल्प द सिनियर सिटीजन्स टू लर्न दिस स्किल्स.
आणि याचे फायदे खूप आहेत. म्हणजे वी कॅन गेट कनेक्टेड टू इच अदर, एस्पेशली इन दिस पिरियड जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही. पण नुसत्या फोनवर, आता जे एकत्र कुटुंब पद्धतीत राहतात त्यांचा भाग वेगळा आहे, पण जे एकटे राहतात सिनियर सिटीजन्स, त्यांना नुसत्या फोनवर कम्युनिकेट करण्यापेक्षा या गोष्टींनी डेफिनेटली त्यांना डेफिनेटली वेळ चांगला त्यांचा घालवता येईल. ऑब्व्हियसली काही म्हणजे देर आर लॉट ऑफ ड्रॉबॅक्स, काही याच्यात प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे प्रत्येकाला स्मार्टफोन अवेलेबल असेलच असं नाही, प्रत्येकाला तो कसा वापरला जातो हेही शिकायला लागतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी मदत लागू शकते सिनियर सिटीजनना, आपल्या घरच्यांची, तरुण लोकांची. त्याच्यानंतर डेटा घ्यायला लागतो, मोबाईल डेटा घ्यायला लागतो किंवा इंटरनेट सेटअप लागतं. याच्यासाठी फायनान्स हा एक भाग झाला, पण बरेचदा इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स करायला लागतात, ऑनलाईन पेमेंट्स करायला लागतात, ते करता येणार नाही. किंवा हे लॅपटॉप वापरण्यासाठी एक स्वतंत्र वेगळी जागा, शांत जागा लागते, ती कदाचित अवेलेबल नसेल. सो देर आर लॉट्स ऑफ ड्रॉबॅक्स. पण मला असं, आम्ही आता जसं ऑनलाईन स्कूलमध्ये आपण बघतो की बरेचदा रेंज इश्यूज असतात किंवा पालक घरी आल्याशिवाय मुलांना मोबाईल वापरायला मिळतच नाही. सो ऑनलाईन स्कूल मे नॉट, आय मीन इट्स नॉट रिअली वर्किंग जेवढं एक्सपेक्टेड होतं तसं. तर असे अनेक रिस्ट्रिक्शन्स आहेत. पण तरी सुद्धा मला असं वाटतं अनेक सिनियर सिटीजन्स आता हे लिटरेट झालेत, कॉम्प्युटर लिटरसी किंवा टेक्नोसॅव्ही झालेले आहेत. आणि अशा ऍप्समुळे डेफिनेटली त्यांना मानसिक आरोग्य त्यांचं वाढण्यास नक्की, आणि ऍज फिजिशियन्स, ऍज डॉक्टर्स आपण हे त्यांना आणखीन पटवून देऊन याचं महत्व, मला असं वाटतं नक्कीच मदत होईल त्यांना. बरोबर आहे. मला असं वाटतं तुम्ही जे म्हणालात तेच, की जितकं आपल्याला फायद्याचं आहे, गरजेचं आहे, तितकं थोडंफार येणं तरी आवश्यक आहे. आजकाल यात मी आणखीन एक ऍड करू हो. इच्छिते हां, हां. की डॉक्टर आत्ता म्हणाले तसं की ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आणि हे करोनानीच आता दिलेला आहे हा दृष्टिकोन, की हे किती गरजेचं आहे. इमर्जन्सी आपल्याला कॉल करायची वेळ आली, समजा डॉक्टरांना कॉल करायचा आहे, दोघं राहतायत आणि डॉक्टरांना कॉल करायचा, तो कसा करायचा, अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून तरी आता शिकण्याची ही संधी आहे, करोनाने दिलेली ही संधी आहे, असं आपण एक बघूया. आणि त्यातनं ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीशी जास्तीत जास्त कसं जवळीक साधता येईल. याचा एक फायदा असा आहे की जो मगाशी आपण बोललो की बोर्डम आहे, कंटाळा येतोय, तर वाचन होत नाही एवढं. तर याच्यामध्ये फॉन्ट साईज बदलून सुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीची ऑडिओ बुक्स असतात, याची बुक्स आहेत आणि ती बघता येतात. जरी आपल्याला ट्रिपला जाता आलं नाही, कुठे बाहेर जाता आलं नाही, तरी त्याच्यावरच्या क्लिप्स असतात, त्या बघून आपल्याला आनंद घेता येतो. म्हणजे शेवटी या टेक्नॉलॉजीचा फायदा मी माझ्या करमणुकीसाठी बरोबर माझ्या नॉलेजमध्ये सुद्धा ऍड कसं करीन, ह्या इतरांच्या अनुभवांचा मी माझ्यासाठी कसा फायदा करून घेईन, आणि टेक्नोसेव्ही होण्याच्या दृष्टिकोनातून मी काय प्रयत्न करते, हा जर अप्रोच त्याच्यामध्ये घेतला तर निश्चितच मला असं वाटतं की याच्यातला फायदा हा होईल. आणि ज्येष्ठ नागरिकांना आणखीन पुढे सिनियर सिटीजन म्हणून जे प्रॉब्लेम येतील ते सौम्य होण्याच्या दृष्टिकोनातनं आत्तापासूनच त्यांनी थोडीशी तयारी केली आहे असं आपण म्हणता येईल, आणि त्याचा फायदा होईल असं निश्चितच मला म्हणेन. थोडक्यात आहे त्या संधीचं सोनं करायला काही हरकत नाही. आणि ज्यांनी आपल्याला फायदा होतो, म्हणजे बी अ सेल्फिश असं म्हटल्यासारखं, जर आपल्याला फायदा होत असेल तर एखादी टेक्नॉलॉजी शिकायला काही हरकत नाही. त्याचे लिमिटेशन्स, ड्रॉबॅक्स आपण कधीही त्याच्यावरती थोडं डेफिनेटली त्याला बॅलन्स्ड करावं लागतं. असंच एक थोडक्यात आपली हॉबी आणि टेक्नॉलॉजी याचं छान सांगड घातलेलं एक उदाहरण मी फेसबुकवर रिसेंटली वाचलं. आजीबाईकडे दरवर्षी सुट्ट्यामध्ये नातरुंड येतात. आजीबाई दरवर्षी नातरुंडांना गोष्टी वाचून दाखवतात. यावर्षी लॉकडाऊन झालं आणि नातरुंड आली नाही. आजी नातरुंडांना मिस करत होते आणि नातरुंड आजीला मिस करत होते. म्हणून मग आजीने ठरवलं की रोज एक पुस्तक, लहान मुलांचं पुस्तक घ्यायचं, एक गोष्ट वाचायची, ते ऑडिओ रेकॉर्ड करायचं आणि मुलांना पाठवायचं. आणि नातरुंड म्हणजे मुलींनी परत ते फॉरवर्ड केलं ते ऑडिओ, आणि असं करत करत त्या आजीबाईचा मनू आजीच्या गोष्टी असं म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुपच बनला. आणि नातेवाईकांचे, ओळखीचे, देशापरदेशातली मुलं जॉईन झाली आणि पूर्ण सुट्टीभर त्यांनी आजीच्या आवाजातल्या गोष्टी एन्जॉय केल्या. सो वेर देर इज अ विल देर इज अ वे, म्हणजे विचार केला तर आपण याच्यामध्ये काहीही साध्य करू शकतो थोडक्यात. मला बस्ते सरांना एक विचारायचंय की आता बेसिकली जसं आपण सुरुवातीला बोललो की लॉकडाऊन झालं आणि असा कुठलाच व्यक्ती नाही की तो याच्यातून सुटला, लहानापासून मोठ्यापर्यंत.
मध्यमवर्गीय म्हणजे मध्यमवर्गीय नाही सॉरी मध्यम वयाच्या लोकांना वर्क फ्रॉम होम झालं, घराची जबाबदारी वाटली, अचानक सगळी एकत्र राहिल्यामुळे स्वभाव नव्याने कळले, त्याच्यामुळे त्रासदायकही कळलं आणि छानही कळलं, दोन्ही बाजूनी त्याला आहे. सो हा स्ट्रेस लेव्हल हा प्रत्येक एज ग्रुपमध्ये आहे आणि तो घरामध्ये आहे. सो घरामध्ये असं काय करावं किंवा काय करू नये म्हणजे हा स्ट्रेस लेव्हल कमी राहील किंवा सुसंवाद साधता येईल, पहिला प्रश्न. आणि त्याचसोबत जरी समजा कधी आपल्याला त्रास वाटला किंवा मनामध्ये खूप भरून आलं, तर आपण नेहमी म्हणतो की बोला, बोलल्याने व्यक्त व्हा. पण काही जणांना बोलण्यात संकोच वाटतो. मला कोणीतरी जज करेल, माझ्याबद्दल मतं बनवेल असं वाटतं. सो अशी अजून कुठली माध्यमे आहेत ज्याच्याने आपल्याला व्यक्त होता येईल किंवा आपलं मन हलकं करता येईल? आता याच्यात म्हणजे परत मी मागची गोष्ट पहिले समराईज करतो. तर कसं आहे ना, ह्या सगळ्या परिस्थितीत मला एक जे म्हणणं आता मगाशी आठवलं ते म्हणजे विक्टर फ्रँकल म्हणून एक सायकियाट्रिस्ट होऊन गेलेत. तर वर्ल्ड वॉर 2 च्या वेळेस हा एक व्यक्ती असा होता जे त्या नाझी कॅम्पमध्ये होते. आणि मला नेहमी वाटतं की स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा ह्या परिस्थितीत माणसांनी कसं जगावं याचा अधिकार जर कोणाला आहे तर तो विक्टर फ्रँकलला आहे. त्यांचं एक पुस्तक आहे मॅन इन सर्च ऑफ मीनिंग. आणि त्याच्यात त्यांनी शेवटी एक त्यांच्या याच्यात दिलेलं आहे की इफ यू नो द व्हाय द वेन अँड हाऊ इज आन्सर्ड. म्हणजे जर तुम्हाला ह्या परिस्थितीत मी काय करतोय आणि कशासाठी करतोय, द व्हाय, इफ यू नो दॅट, मग मी कसं करायचंय आणि कधी करायचंय याची उत्तरं तुम्हाला आपोआप भेटतात. तर करोनाकडे जर आपण एक संधी म्हणून पाहिलं किंवा एक न्यूट्रली आपण जर पाहिलं की एक परिस्थिती आहे, ती चांगली आहे का वाईट हे नंतर बघू आपण. एक परिस्थिती उद्भवली, ह्या परिस्थितीतनं ही बंधनं आली आणि ह्या बंधनांमध्ये मला का स्वतःला अडकून घ्यायचंय हे जर मला कळलं तर मग मला ह्या बंधनांमध्ये कसं राहायचं ह्या चौकटीत हे आपोआप कळतं. हीच बंधनं जशी ज्येष्ठांवर आली आहे तशी सगळ्यांवरच आली आहेत आणि त्या पूर्ण कुटुंबच एक बंधनात अडकलं गेले. आणि ह्या बंधनात जर आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्याला राहायचंय, ह्याच घरात राहायचंय, तर मग आता कसं राहायचंय हे पण आपल्याला ठरवता येतं. आणि मग तिथे मला असं वाटतं की परत मी जसं नेहमी म्हणतो कम्युनिकेशन हे गरजेचं आहे. आणि परत ही एक अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला एकमेकांचे स्वभाव ओळखून ऍडजस्टमेंट्स करायला. आणि कुटुंबाबद्दलचा एक दृष्टिकोन हाच असावा नेहमी की इट इज ऑल अबाउट एक्सेप्टिंग अँड अकोमोडेटिंग. माझ्या घरातली लोकांचे हे स्वभाव आहेत हे स्वीकारणं आणि तिथं त्यांना अकोमोडेट करून घेता येणं, हे जिथं जमेल तिथे आपोआप गोष्टी सुरळीत व्हायला लागतात. पण जर आपण पकडून राहिलो माझ्या प्रथांना किंवा माझ्या यांना तर मग ऍडजस्टमेंट होत नाही. आणि समजा यदा कदाचित ह्या सगळ्याच्या त्रास झालेच तर एक्सप्रेस करणं तुम्हाला घरात शक्य नसेल पण मग तुमचा सोशल सर्कल असेल तिथे बोला. मग तुमचे एखादे मित्र असतील त्यांना फोन करा, त्यांच्याशी बोला किंवा तुमचे भाऊ असतील, बहीण असतील त्यांच्याशी बोला. समजा तिथंही तुम्हाला संकोच वाटत असेल की मला नाही बोलायचंय, माझ्या घरातली परिस्थिती नाही बाहेर जाऊन द्यायची किंवा बऱ्याचदा ते एक रिझर्वेशन असतं की आपण एक घरातल्या गोष्टी घरातच ठेवाव्या, बाहेर नको जायला. अशा ह्याच्यात मग मला वाटतं की सरळ 2 ऑप्शन्स एक आपल्याजवळ आहेत. मनात जे काही चाललंय ते लिहावं किंवा कुठेतरी रेकॉर्ड करावं आणि सोडून द्यावं ते. बऱ्याचदा लिहिता लिहिताच आपल्याला काही गोष्टींची क्लॅरिटी येते. एक प्रयत्न करून पाहायला ते हरकत नाही. आणि सगळं करताना शेवटी परिस्थितीत परत एक तो प्रश्न राहतोच, तो मुद्दा राहतो की हे डिफरन्सेस आहेतच घरात. हा माझा मुद्दा आहेच. परत तो एक्सेप्ट करणं. माझं भर सगळीकडे तिथंच आहे. एक्सेप्ट की हे डिफरन्सेस आहेत. अँड विथ दीज डिफरन्सेस आय हॅव टू वर्क अराउंड अँड देन फाइंड अ सोल्युशन. हे जेव्हा जमेल तेव्हा खूप चांगलं जमायला लागतं सगळं. इथे ना मी माझ्या यामध्ये मी हा बोला ना मॅडम. नाही कंटिन्यू.
माझ्या अनुभवातली एक छोटीशी गोष्ट सांगेन. मी जेव्हा रेसिडेन्सीत होतो, KEM ला असताना बॉम्बेत, तेव्हा आमच्याकडे सुसाईड ग्रुप असायचा एक, की जिथं सुसाईड अटेम्प्ट केलेली लोक त्यांना बोलवलं जायचं आणि परत त्यांना काही अडचणी येत आहेत का हे बघितलं जायचं. तर माझा जो पहिला ग्रुप होता, तेव्हा एक ज्येष्ठ नागरिक, ही वॉज अराउंड 59, आणि वयाच्या 59व्या वर्षी पहिला त्यांचा अटेम्प्ट त्यांना आम्ही पाहिलं होतं. बोलता बोलता म्हणजे त्यांच्या बोलण्यात आलं होतं की ह्या वयात बिझनेस ठप्प झालाय. बिझनेस ठप्प झाल्यानंतर इंडस्ट्री म्हणजे त्यांना त्यांची कंपनी विकावी लागली. ह्या फायनान्शियल लॉसेस मधून कुठेतरी त्यांचं सपोर्ट सिस्टम सगळे गेले, आजूबाजूची मित्र सगळी सोडून गेली. आधीच ते एकटे होते, म्हणजे वाईफ नव्हती, मुलगा US ला होता, आणि त्या एकटेपणातनं काहीच काही जाणवत नाहीये म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आणि आमच्या ज्या मॅडम होत्या, त्यांना फक्त एवढंच विचारलं की याच्यात आपल्याला दुसरे काही पर्याय होते का, जे आपण अजून चाचपडू शकत होतो. त्यावेळेस त्यांनी फटकन उत्तर दिलं की नाही म्हणे, तुम्हाला काय वाटतं मी एवढा सक्सेसफुल कशासाठी, मला काही सुचलं नाही म्हणून तर मी इथपर्यंत आलो. मॅडमनी त्यांना एवढंच विचारलं की मला वाटतं की तुम्ही कदाचित प्रयत्न केले नाही. आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या ग्रुप्समध्ये ती व्यक्ती आम्हाला कधी भेटलीच नाही. पण त्याच्या 6 महिन्यांनंतर ते आले, आणि 6 महिन्यांनंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही तो प्रश्न विचारला, त्याच्यानंतर मी विचार केला परत की मी अजून काही करू शकत होतो का, आणि मग मला माझी उत्तरं सापडली. मला कळलं की मी याच्यातनं कशा प्रकारे प्रयत्न करून बाहेर पडू शकतो. आणि त्याच्यातही अजून खूप गोष्टी ज्या इथं सांगण्यासारख्या नाहीत, पण थोडक्यात त्यांचं होतं की मला कळलं की मी कुठेतरी मागे यायला पाहिजे होतं, जे मला जमत नव्हतं त्या परिस्थितीत. माझ्या सक्सेसमुळे आय कुडंट टेक अ बॅक सीट इन द फेलियर्स. मी ते स्वीकारलं, आणि त्याच्यानंतर मी खूप साऱ्या गोष्टी केल्यात, आणि आज मी ज्या विकलेल्या 3 कंपन्या होत्या त्यातली एक कंपनी परत विकत घेतली, आणि ते सांगायला मी इथे आलोय. पण ही सुरुवात कुठून झाली, त्या एका प्रश्नातनं, की तुम्ही काही करण्याचा अजून प्रयत्न करू शकत होतात का. सो दॅट इज द बेसिक. त्यात माणसानी रिसेप्टिव्ह आणि फ्लेक्झिबल असणं म्हणजे कुठल्याही वयाला मला कळतं तितकंच ज्ञान असं न वाटता नवीन काहीतरी ऐकण्याची, समजून घेण्याची तयारी आणि थोडीशी लवचिकता मला वाटतं हे असेल प्रत्येकाच मध्ये, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तर कदाचित सुसंवाद चांगल्या पद्धतीने मांडता येतो, साधता येतो. निलिमा मॅडम, तुम्हाला काही ऍड करायचं होतं? हा, याच्यामध्ये मला असं वाटतं की हा जसा मनातला गुंता असतो किंवा मनातले विचार असतात ते प्रगट न झाल्यामुळे किंवा कोणाला न सांगता आल्यामुळे आणखीन स्वतःच्या मनात गोंधळ आणि कुठलाही निर्णय न घेता येणं, आपोआपच त्याच्यातनं मानसिक ताण निर्माण होतो. मग अशा वेळेला मन हलकं करण्यासाठी तर निश्चितच दुसऱ्याबरोबर आपले विचार शेअर करावेत, हा एक त्याच्यातनं मार्ग असतो. पण तो प्रत्येक वेळी अवेलेबल असेलच, आणि तो किती वेळ आपल्याला मिळेल असं सांगता येत नाही. त्यामुळे हे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपल्याशी सेल्फ टॉक कसा करतो, स्वसंवाद हा आपला कसा आहे, हा जर तपासून पाहता येऊ शकत असेल की माझं मन एक सांगतंय आणि दुसरं मन मला काय सांगू शकतंय, हे जर एकमेकांशी ताडून बघायचं आपल्याला, आपणच आपलं विचारांचं किंवा भावनांचं विश्लेषण करता यायला लागलो, करायची सवय मनाला लावून घेतली, तर आपोआपच याच्यातनं गुंता कमी होणार आहे, किंवा जे काही आपण निर्णय घेतोय ते निर्णय बरोबर घेतोय की नाही, किंवा घेण्यासाठीची जी काही उलघाल मनाची होत असते ती कमी होऊ शकते, आणि आपोआपच याच्यातनं नको असणाऱ्या विचारांचा निचरा होतो म्हणा, किंवा ते विचार मागे पडतात, आणि आपोआपच कॉन्शियस लेवलनी हे विचार हे केले जातात, आणि भावना या चांगल्या तऱ्हेने हाताळल्या जातात. हा अशा पद्धतीचा सेल्फ टॉक हा एक मार्ग आपल्याला मनातले विचार हे मांडण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी ठरतील. दुसरं आपल्याला एक असं विचार करता येऊ शकतो की मी मेडिटेशन हा एक मार्ग सुचवीन की ज्याच्यामुळे मन नक्की हलकं होईल, किंवा त्याच्यातनं
जे काही विचारांची गती वाढलेली असते, आता ह्याच दिवसामध्ये विशेषतः की आपण एकाकी आहोत, एकटे आहोत असं वाटून तेच तेच विचार मनात येतात. अशा वेळेला जर मन शांत करायचं असेल आणि मनाची उद्विग्नता कमी करायची असेल, तर आपण एका जागी शांतपणे बसावं. आपल्याच विचारांचं निरीक्षण आपल्याला कसं करता येईल, म्हणजे निरीक्षकाच्या भूमिकेत ना आपले विचार जर आपण बघितले, तर मला वाटतं नको असलेल्या विचारांची गळती करता येते आणि पाहिजे ते विचार हे कसे पुढे आणता येतील आणि सकारात्मक विचार कसा पुढे आणता येईल, हा एक भाग बघता येऊ शकतो. आणि त्यातूनच मनातला गडबड गोंधळ गुंता हा कमी होऊन मन शांत होतं, ताण कमी होतात आणि मनाचं आरोग्य पुन्हा आपल्याला या काळामधलं मनाचं आरोग्य टिकवण्याच्या दृष्टिकोनातून फायद्याचं ठरेल. सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे डायरी ही तर उपयोगी आहेच, कारण विचारांची गती आणि लिहिण्याचा वेग याच्यामध्ये फरक असतो. आपोआपच आपण अनेक विचार करता करता एका विचारावर कुठेतरी थांबतो आणि तो विचार योग्य का अयोग्य लिहित असतानाच आपल्याला त्याची इन्साइट येऊ शकते की आपण विचार हे इन्साइट ओरिएंटेड कसे करू, यावर जर फोकस ठेवला, यावर विचार करायला लागला, तर हा मनाचा ताण हा कमी होईल, मन हलकं होईल आणि आपल्याला याच्यातनं आपलं स्वास्थ्य हे जवळ करता येऊ शकते असं मला वाटतं. हो, बरोबर आहे तुम्ही सांगितलेले मॅडम मुद्दे. पण हे जे सगळे आपण मुद्दे आहोत, की हे प्रत्येकाला पटतील, रुचतील असंच नाही. मला असं वाटतं, की प्रत्येकाने आपापला मार्ग शोधावा. काही जणांना गाणं अगदी ऐकून बरोबर. छान वाटत असेल, काही जणांना ड्रॉइंग करताना तुमचं व्यक्त होता येत असेल. माझे एक ओळखीचे आहेत, की ज्यांना गोष्टी ऐकता ऐकता त्या गोष्टीमध्ये जेव्हा काही असे संवाद येतात इमोशनल, त्यावेळेला ते इमोशनल होऊन डोळ्यातून पाणी निघून त्यांना बरं वाटतं. सो मला आणि कधी-कधी आपण दुसऱ्यांना ऐकल्यावरही आपल्याला बरं वाटतं किंवा दुसऱ्याच्या अडचणी ऐकताना आपल्याला आपल्या अडचणींना कधी-कधी मार्ग सापडतो किंवा मोकळं होतं. सो लिहिणं किंवा बोलणं हे काही ठोकताळे नाहीयेत. हे जरी रफ ठोकताळे असेल तरी हे थंब रूल्स नाहीयेत. तुम्ही तुमचा शोध घ्या, अगदी बरोबर. आवडेल ते करा. फक्त व्यक्त होणं आणि कुठेतरी निचरा होणं फार महत्वाचं आहे. मला ताम्हणे सरांना विचारायचंय, की आता जी कुटुंब म्हणजे माझं असो किंवा असे माझ्यासारखे बरेच आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. सो आता जसं आपण सगळे एका छताखाली आहोत. सो मी अशा काय गोष्टी कराव्या किंवा काय गोष्टी करू नये, की ज्यांनी ज्येष्ठ नागरिक असलेल्या माझ्या घरच्या मोठ्या लोकांना मानसिक त्रास म्हणा किंवा कमी होईल किंवा त्यांना मी चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू शकेल किंवा जे आपण मानसिक आरोग्य टिकवून ठेवायला मदत होईल. पहिली गोष्ट सर आपण सांगितलं की ज्येष्ठ नागरिक अनेक हे जे अजूनही एकटे राहत आहेत आणि जे फॅमिली सोबत राहत आहेत, तर बरेचदा आता आम्ही असं बघितलं की कोरोनामुळे मेनी ऑफ देम हॅव मूव्ड विथ देअर चिल्ड्रन, म्हणजे फॅमिली एकत्र राहायला लागली आहेत किंवा निदान शेजारी शेजारी जवळपास राहत आहेत की काय अडचण आली की ताबडतोब हेल्प अवेलेबल आहे. तर मला वाटतं जे एकत्र तुम्ही राहत असा म्हणजे आई वडिलांबरोबर सिनियर सिटीजन बरोबर असा किंवा नसा, ज्या काही तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, सगळ्यात महत्त्वाचं एक इमोशनल सपोर्ट ज्येष्ठ नागरिकांना देणं, एक मानसिक आणि भावनिक आधार, की ऑफकोर्स पैसा आणि या सगळ्या गोष्टी लागतातच. पण मला वाटतं या वयात जे एक आहे कुठला तरी एक, जसं आपण म्हणलं की कोणाकडे तरी व्यक्त होणं, आपल्याला काही अडचणी आल्या तर आपल्याला समजावून घेणारं कोणीतरी आहे, भावनिक आधार देणार, तर मला वाटतं ही भूमिका फॅमिली मेंबर्सनी मुलांनी पार पाडावी असं वाटतं की या कठीण काळात त्यांना मानसिक आधार धीर द्यावा. जसं मी म्हणलं की आजाराबद्दल माहिती द्यावी, त्यांना समजून सांगावं की हा आजार वाटतो तितका गंभीर नाहीये, आपण योग्य काळजी घेतली तर नक्कीच आपण याच्यातून वाचू शकू किंवा हा आजार होणार नाही हे सांगणं, पटवून देणं. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं की मी वारंवार सांगतोय कारण हे आम्ही रोज बघतोय की रेग्युलर औषधं त्यांना मिळतायत की नाही हे बघणं, ती घेतायत की नाही ते बघणं, रेग्युलर टेस्ट होत आहेत की नाही, डॉक्टरांचा सल्ला मिळतोय की नाही, अवेलेबल डॉक्टर आहेत की नाही हे बघणं, ही मला वाटतं मुलांची कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर काही सिम्पटम्स आपल्याला ज्येष्ठ नागरिकांनी सांगितली तर त्याच्याकडे दुर्लक्ष, म्हणजे आय वुड से की डोंट बी ओव्हर प्रोटेक्टिव्ह, म्हणजे काय करू नये असंही आपण विचारलं तर ओव्हर प्रोटेक्टिव्ह होऊ नका. म्हणजे अगदी नुसत्या 2 शिंका आल्या की बाबा तुम्हाला कोरोनाची शक्यता आहे आपण डॉक्टरांच्याकडे जाऊ असंही करू नका. पण सिम्पटम जर त्यांनी काही सांगितली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका अँड बी गिव्ह देम अ गुड इमोशनल सपोर्ट, जो मला वाटतं नक्कीच या कठीण काळामध्ये त्यांना आवश्यक आहे.
आणि जसं आपण मगाशी बोललो की टेक्नो सॅव्ही होण्यासाठी नक्कीच फॅमिली, मुलं बाळ त्यांना मदत करू शकतील, की त्याच्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहायला मदत होईल. सरांनी छान मुद्दे सांगितलेत. कुटुंबामध्ये काही गोष्टी एकत्र करणं म्हणजे लहान मुलांनी थोडं आजी आजोबांसोबत खेळणं किंवा आधीमध्ये एखादा सिरियल, एखादा पिक्चर एकत्र बघणं, ज्याच्याने संवाद साधू शकेल. त्यांनी मला असं वाटतं एकमेकांना समजून घ्यायला जास्त मदत होईल. मला थोडं याच्या म्हणजे जसं नाण्याच्या 2 बाजू असतात, तशी दुसरी बाजू मला मॅडमला विचारायला आवडेल, की जसं आम्ही म्हणतोय, की आम्ही काय करावं, की ज्यांनी आम्ही मोठ्यांना नीट समजू शकतो. तर आता आम्ही पण ताणामध्ये आहोत. आम्हाला आर्थिक नियोजन बघायचंय. कामाला बऱ्याचदा बाया येत नाहीयेत. सो शारीरिक त्रासही बायकांना आहे. मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे. नोकऱ्या जायची मोठ्यांना भीती आहे. बाहेर येते त्याचंही तरुणांना टेन्शन येतंय. तो मोठ्यांनी थोडक्यात मोठ्यांनी काय करावं? म्हणजे त्यांनी कुठल्या पद्धतीनं आम्हाला समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे किंवा त्यांनी पण काय करावं किंवा काय करू नये, म्हणजे आम्हाला त्रास कमी होईल किंवा आम्हाला पण आमचं मानसिक आरोग्य जपायला मदत होईल. अगदी बरोबर आहे. सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या वयानुसार, त्यांच्या प्रायोरिटीनुसार कुठे ना कुठेतरी ताण आहे. आता आपण सिनियर सिटीजन यांच्या दृष्टिकोनातून विचार करून त्यांची भूमिका कशी असावी किंवा अशा परिस्थितीमध्ये त्यांनी घरातले त्यांचे हे भूमिका कशी असावी याबाबतचा विचार आपण करूया. तर साधारण आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर 60 to 70 या एज ग्रुप मधले असतील तर त्यांनी सपोर्टिव्ह रोल त्यांचा कसा घ्यावा. म्हणजे दोघंही वर्क फ्रॉम होम करतायत किंवा त्यांना त्यांच्या काम करायचे आणि मुलं शाळा नाही किंवा डे केअर मध्ये जाऊ शकत नाहीयेत, तेही 24 तास घरात आहेत. अशा वेळेला जर मगाशी म्हटल्याप्रमाणे योग्य आणि हेल्दी कम्युनिकेशन घरामध्ये असेल, सगळ्यांनी एकत्र बसून जर कामाची वाटणी केलेली असेल, वेळेचं नियोजन केलेलं असेल, तर मला वाटतं जी काही घरामध्ये गुंतागुंत, धावपळ आणि कामाचा केऑस होतोय तो होणार नाही. आणि मग ह्याच्यामध्ये अगदी रिजिड राहून चालणार नाही. तर त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी कशी पाहिजे की जर एखाद्याच्या ते काम झालं नाही तर मी ते मला झेपेल तसं करेन. म्हणजे शेवटी त्यांनी सिनियर सिटी स्वतःची लिमिटेशन ही लक्षात घेऊन त्याच्यातला सपोर्टिव्ह रोल कसा घेता येईल, की मी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत मी नक्की काहीतरी माझी जबाबदारी पार पडेन, पण 10 नंतर मला शारीरिक दृष्ट्या झेपणार नाहीये, तर मी 10 नंतर मुलांची जबाबदारी घेऊ शकणार नाही. तोपर्यंत जरी तुम्ही वर्क फ्रॉम होम असाल तर मी कुठल्या वेळामध्ये मुलांना एंगेज ठेवू शकीन किंवा मी कुठलं काम हे पूर्ण करीन. मी माझं काम पूर्ण करीन आणि जर एखादं मला जमलं तर मी करीन. हा सपोर्टिव्ह रोल त्यांचा कसा असेल. आणि ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन आणि ते सुद्धा हेल्दी कम्युनिकेशन. एखाद्या गोष्टीमध्ये मतभेद होणार आहे, ते मतभेद झाले तर तेवढ्या घटनेपुरते, तेवढ्या गोष्टीपुरते तो मतभेद आहे आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी या सुरळीत कशा होतील याच्याकडे बघणं. त्याच्यासाठी टोमणे मारणं किंवा अल्टिरियर डायलॉग आपण जे म्हणतो की अडून काहीतरी बोलणं असं न करता फर्म डायरेक्ट पॉझिटिव्हली जर तुम्ही सांगत राहिलात तर नक्कीच मिसअंडरस्टँडिंग होणार नाही, एकमेकांच्यातला विसंवाद होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मला काम जमलं नाही तर उद्या मला हे काम जास्तीत जास्त व्यवस्थित कसं करता येईल. उदाहरणार्थ मी आज सकाळी वेळ उठायला उशीर झाला, माझा व्यायाम झाला नाही तर माझी पुढची कामं पण झाली नाही. हा जर माझ्या पुढे प्रॉब्लेम आला तर मी पुढे माझ्यात काय बदल करीन, हा जर अप्रोच प्रत्येकानेच ठेवला. म्हणजे हा मी एक उदाहरण तरुण लोकांचं घेतलं, पण म्हाताऱ्यांनी सुद्धा म्हणजे सिनियर जे कोण असतील त्यांनी मला माझ्यात काय बदल करता येईल हा जर दृष्टिकोन स्वतःकडे घेतला तर मला वाटतं सपोर्टिव्ह रोल हा जास्त चांगला राहील. आपोआपच सहकार्याची भावना वाढते. घरामध्ये मी काहीतरी एकमेकांना सहकार्य केलं, सहकार्यातनं आपोआपच आनंद, आपुलकी, प्रेम या सकारात्मक भावना एकमेकांच्या पर्यंत पोहोचवायला मदत होते आणि वातावरण हे चांगलं राहतं. आलेल्या समस्या या हाताळणं सोपं जातं, त्यात आणखीन भर न पडता त्या सोडवल्या जातात आणि वातावरण मोकळं राहिल्यामुळे आपोआपच मानसिक आरोग्य हे चांगलं राहणार आहे. तुम्ही काही मुद्दे म्हणजे कामाची वाटणी करणं, सुसंवाद साधणं
आणि माझ्यासारखं पुढच्या व्यक्तीला ही काळजी आहे, त्रास आहे आणि मानसिक आधाराची गरज आहे, हे समजून घेणं महत्वाचं आहे असं. आता ओव्हरऑल आपण जसं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य बोलतोच आहोत, तर आता आपण काय अडचणी आहेत, कशा तोंड द्याव्या हे बोलतोच आहोत आणि प्रत्येक अडचणीमध्ये आहार हा फार महत्वाचा ठरतो किंवा नीट आरोग्य ठेवण्यासाठी आहार महत्वाचा ठरतो. मला तांबणे सरांना विचारायचंय की आता ज्येष्ठ नागरिकांना धोका जास्त आहे असं आपण बोलतच आहोत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी म्हणजे गरज असेल तेव्हा डॉक्टरांकडे जाणे, औषधांच्या ॲडिक्वेट स्टॉक ठेवणे किंवा आहेत का नाही बघणे, गरज असलेल्या तपासण्या करणे, हे तर आपण बोललोच आहोत. याच्या व्यतिरिक्त अजून काय आहारामध्ये असे प्रामुख्यानं बदल करावे, ज्याने प्रतिकारशक्ती चांगली राहू शकेल? आहाराबद्दल जर बोलायचं झालं ज्येष्ठ नागरिकांच्या, तर मला वाटतं 2 आस्पेक्ट्स आहेत की एक क्वांटिटी ऑफ फूड आणि क्वालिटी ऑफ फूड. म्हणजे किती खायला पाहिजे आणि काय खायला पाहिजे या काळामध्ये. आता पहिलाच असा मुद्दा की किती खायला पाहिजे. तर आपण बघतोय की आजकाल आपली सगळ्यांची शारीरिक हालचाल कमी झाली, व्यायाम नाहीयेत, आपण घरी बसून आहोत. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली कॅलरी कन्झम्पशन हे कमी झाले, कॅलरी बर्न आउट कमी झाले. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली इंटेक हा थोडा कमी झाला पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. दुर्दैवाने घरात उलट होते. आज आपण घरी आहोत, रोज नवीन नवीन काहीतरी चविष्ट पदार्थ करायची ऑर्डर आम्ही पुरुष करतो आणि आणि घरातल्या बायका त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतात आणि मग वजन वाढतं आणि प्रॉब्लेम्स होतात. तर मला असं वाटतं थोडं कॉम्पिटिशन चालू असलेलं सारखे रोज नवीन नवीन डिशेस आहेत प्रत्येकाचे. खरं तर थोडंसं कमी खाणं सगळ्यांनीच, एस्पेशली ज्येष्ठ नागरिकांनी. तर मला वाटतं हा एक छोटासा मुद्दा पण तो महत्वाचा आहे. आता काय खावं, तर एक जनरली असं सिद्ध झालंय की प्रोटीन इंटेक शुड बी ॲडिक्वेट. आपल्या आहारातलं प्रथिनांचं प्रमाण जर वाढलं तर जनरल इम्युनिटी ही वाढण्यास मदत होते आणि त्याचा ऑब्व्हियसली कोरोना प्रिव्हेन्शनसाठी थोडा उपयोग होतो. तर नॉनव्हेज जे खातात त्यांना भरपूर प्रोटीन्स त्यांच्या आहारातून मिळतात, पण शाकाहारी व्यक्तींना हा मोठा प्रॉब्लेम आहे की प्रोटीन इंटेक इतका कमी असतो. तरी सुद्धा तो वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न करणं, म्हणजे प्रोटीन रिच फूड आहे, डाळी, कडधान्य, दूध हे खाणं म्हणजे प्रोटीन इंटेक वाढेल. नंतर बॅलन्स डाएट ठेवणं, फळं आहेत, पालेभाज्या आहेत, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळतात, जे सगळ्याच आजाराला साठी प्रतिबंधात्मक उपयोग होतात. विटॅमिन सी जे आपल्याला अँटीऑक्सिडंट म्हणून आपण त्याचा डेफिनेटली रोल आहे, ते ज्याच्यातनं मिळू शकतं. संत्री, मोसंबी, आवळा अशी जी फळं आहेत ती घेणं. तर मला वाटतं बॅलन्स डाएट ठेवणं आणि थोडंसं कमी खाणं, या गोष्टी थोड्या आपण पाळल्या तर मला असं वाटतं आहाराच्या दृष्टीने आपण नक्कीच समर्थ होऊ कोरोनाशी मुकाबला करायला. आणि एक 2-3 अजून प्रिव्हेंटिव्ह गोष्टी ज्या मगाशी मी सांगणार होतो की पहिलं म्हणजे एक्सरसाइज, नियमित व्यायाम करणं, प्राणायाम, योगा असेल, त्यांनी नक्कीच आपली जनरल इम्युनिटी वाढते. त्यानंतर व्हिटॅमिन डी चा रोल नक्कीच आहे असं जनरली आता सिद्ध झाले सगळीचकडे, पण एस्पेशली कोरोना रिलेटेड इलनेस मध्ये असं म्हणतात की हॅलो हॅलो. आय थिंक सरांचं रेंज. या 3-4 गोष्टी सुद्धा मला असं वाटतं प्रिव्हेंटिव्ह म्हणून आवश्यक आहेत. सरांनी सांगितलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत. आहार आणि व्यायाम आणि मेडिटेशन त्याच्यासोबत मला असं वाटतं ते एक ओव्हरऑल इम्युनिटी चांगलं ठेवायला मदत करेल. जसं आपण शरीराच्या आजारासाठी इम्युनिटी विचार करतो, तशी काही मानसिक स्वास्थ्यासाठी काही आहाराची पथ्यपाणी आहेत का? मॅडम बस्ते सर काही सांगू शकाल याच्याबद्दल? आहाराची पथ्य का ओव्हरऑल मानसिक आरोग्य चांगलं टिकवण्यासाठीची पथ्य? आहारासाठीची तर डॉक्टरांनी पथ्य म्हणण्यापेक्षा चांगल्या कुठल्या घेतल्या आणि त्या घेतलं किती गरजेचं आहे हे डॉक्टरांनी चांगल्या तऱ्हेने सांगितलंच आहे. पण मानसिक आरोग्य चांगलं टिकवण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये किंवा कायम पुढेही याच्या पुढेही अशी जर आपल्याला काही पथ्य म्हणण्यापेक्षा काय केलं असतं ना मानसिक आरोग्य चांगलं राहील, हे मला मात्र निश्चित सांगावं असं वाटतं. हे याच्यामध्ये पहिल्यांदा आपण म्हटलं तसं की आतापर्यंतच्या चर्चेमध्ये बऱ्याचदा हा मुद्दा आलाय की स्वतःचा आणि परिस्थितीचा आहे तसा स्वीकार करणं. म्हणजे मला डायबिटीस आहे, मला हार्ट प्रॉब्लेम आहे, मला हे आहे, अशा तक्रारी करत जगायचंय का? मला हा त्रास आहे, पण मी व्यवस्थित काळजी घेते, मी व्यवस्थित आहार घेतलाय, मला औषधं व्यवस्थित मिळतायत आणि मला आता ह्याच्यातनं या पद्धतीतनं माझं जीवनशैली ही
ठेवायची आहे, करायची आहे. हा जर अप्रोच मी घेतला, स्वीकार केला, तर आपोआपच येणाऱ्या समस्यांची तीव्रताही कमी होणार आहे आणि आपण त्याच्यातनं मार्गही चांगल्या तऱ्हेने काढू शकतो. परिस्थितीचा स्वीकार करायचा आहे म्हणजे हे आत्ताच का आलं, इतक्या या सुट्टीत माझ्याकडे नातवंडच येणार होती आणि आपण सगळे मजेत राहणार होतो. असा परिस्थितीला दोष देऊन त्रास करण्यापेक्षा आपल्याला आहे ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत जरी मला कुठे जाता आलं नाही किंवा माझ्याकडे कोणी येऊ शकणार नसलो, तरी मी फोनवरनं बोलू शकते. हा जो काही स्वीकारातला दृष्टिकोन आहे, हा जर आपण घेतला तर मात्र त्रास कमी वाटेल आणि त्याच्यातनं मार्ग हे आपल्याला सुचणार आहेत. तसंच मनाची लवचिकता आणि काटकता ह्या दोन्ही गोष्टी या काळामध्ये खूप पणाला लागतायत म्हणा किंवा जास्तीत जास्त आपल्याला वापरायला पाहिजे किंवा त्याच्यातनं आपण पुढेही याच्यातनं आपण मार्ग जास्त चांगल्या प्रकारे काढू शकणार आहोत. मनाची लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, की मी असं ठरवलेलं आहे आणि मी असंच करणार आहे. हा जर अट्टहास आपण केला किंवा हट्ट धरला, की मला या परिस्थितीमध्ये बाहेर जायला मिळत नाही तर मी काही आता दुसऱ्या गोष्टींच्या मध्ये इंटरेस्ट करणार नाही, तर याचा आपल्यालाच त्रास जास्त होणार आहे. तर आज मला जाता आलं नाहीये, पण मला झूम वरनं सगळ्यांची मीटिंग करता येतील. हा जर टेक्नॉलॉजीचा फायदा करून आपण त्याच्यातनं मार्ग काढू शकलो, हा मला वाटतं अर्ली ओल्ड एज मधल्या लोकांचा अप्रोच हा नक्की त्याच्यात सुधारू शकेल आणि मग ओल्ड एज मध्ये मिडल ओल्ड एज मधले लोकही याच्यामध्ये सामील होऊ शकतात. तसंच काटकता म्हणजे पूर्वीचे जे काही कटू अनुभव आहेत, कठीण प्रसंग आहेत, त्या अनुभवातनं मी काय बदल केलाय, कसा बदल केलाय, हा जर आपण परत ताडून पाहिला तर आताचा प्रसंग हा त्यापेक्षा किती सोपा आहे आणि कसा सोप्या पद्धतीने मला काढता येईल, ही काटकता मनाची किंवा रेझिलियन्स आपण जो म्हणतो तो येणं हा गरजेचा आहे. आणि हा एका दिवसात येणार नाही किंवा एका प्रसंगात नाही येणार नाही, पण आपले पूर्वीचे प्रसंग आपण आठवून बघितले ज्येष्ठ नागरिकांनी आणि याचा अनुभव जर पुढच्या पिढीला दिलेला असेल तर आपोआपच या अनुभवाधिष्ठित शिक्षण आहे असं आपण म्हणूया आणि त्याच्यातनं मोठ्यांचाही फायदा आणि इतर आपल्या पिढीचाही पुढच्या पिढीचाही फायदा आहे. असं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत मधली लवचिकता, काटकता आणि परिस्थितीचा स्वीकार, स्वतःला स्वीकार करणं, या गोष्टींचा जर जेवढा आपण जास्तीत जास्त वापर करू या परिस्थितीमध्ये तर निश्चितच याचा उपयोग हा मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी तर होईलच आणि पथ्य म्हणजे पुन्हा मिसकम्युनिकेशन होऊ नये किंवा अनहेल्दी कम्युनिकेशन करू नये की ज्याचा परिणाम आपल्याला होईल, दुसऱ्यांना होईल, घरातल्या कुटुंबाला होईल. अशा पद्धतीने न होता ते टाळणं हे गरजेचं आहे. अनारोग्य होईल अशा कुठल्याही कुपथ्य करू नये हे टाळणं गरजेचं आहे. हे पथ्यच आहे एक प्रकारे. आणि आपला मूड मेंटेन करणं आणि दुसऱ्याचा मूड कसा चांगला राहील याच्यावर आपण कसा प्रयत्न करता येईल याकडे बघणं हे गरजेचं आहे असं मला म्हणावंसं वाटतं की या मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातनं करोनाच्या काळामध्ये या गोष्टींचा जास्तीत जास्त विचार करावा. निनाद सर, तुम्हाला काही याच्यामध्ये या डाएट प्लॅन मध्ये काही ऍड करायचे अजून, म्हणजे मेंटल हेल्थ डाएट प्लॅन म्हणूया आपण हवं तर? ओव्हरऑल मॅडम मेंटल हेल्थ आणि डाएट एज रिलेटेड आपण सोडून देऊ, पण असं म्हटलं जातं की ट्रिप्टोफॅन रिच फूड्स आणि ओमेगा 3 रिच फूड्स हे मेंटल हेल्थ साठी कंड्युसिव्ह आहेत. तर ट्रिप्टोफॅन रिच फूड्स मध्ये जर आपण पाहिलं तर फ्रेश फ्रुट्स आणि त्यातल्या त्यात वन ऑफ द बेस्ट फ्रुट्स इज बनाना. पण आता हे परत इथे एज रिलेटेड अप्लाय करायला गेलं तर डायबिटीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघून मग ते कन्सिडर करायचंय. पण ओव्हरऑल फ्रेश फ्रुट्स किंवा फिश, सरांनी जसं म्हटलं की प्रोटीन डाएट मध्ये नॉन व्हेजिटेरियन किंवा एग्स हे ट्रिप्टोफॅन प्रोव्हाइड करणारे आणि मिल्क प्रोडक्ट्स अनदर गुड सोर्स ऑफ ट्रिप्टोफॅन. हे सगळं जर आपण कन्सिडर केलं तर दीज आर सपोज टू बी दिस इज सपोज टू बी अ डाएट विच प्रमोट्स मेंटल हेल्थ. बऱ्याचशा भाजीपाले जे रुटीन आपल्या आपण त्या भाज्या, फळं आणि जवस अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स किंवा अँटीऑक्सिडंट प्रमाणात असतात. हो, आणि त्याच्यातली आहे ना, म्हणजे मला बऱ्याचदा आपण अजून एक गोष्ट बघतो की
स्ट्रेसमध्ये ना माणसांचं स्वीट क्रेविंग वाढतं बऱ्याचदा, किंवा ओव्हर इटिंग व्हायला लागतं. इट इज बिकॉज समटाइम्स इव्हन स्वीट ऍक्ट्स एज अ स्ट्रेस बस्टर. म्हणून मी बऱ्याचदा म्हणतो की जेवणामध्ये किंवा आपलं जे टिपिकल बॅलन्स डाएट आहे इंडियन डाएट, त्याच्यात थोडंसं गोड नेहमीच असतं. किंवा तुम्ही कुठलीही पूजा घ्या आपल्याकडे, त्याच्यात गोड दिलं जातं. एस्पेशली थोडंसं पंचामृत दिलं जाईल, शिरा दिला जाईल. हॅव दीज स्मॉल थिंग्स ऑल्सो इन युअर डाएट. ते खरंच मदत करतं. तुमच्या बोलण्याने माझ्यासारख्या स्वीट टूथ असलेल्या लोकांना गोड खायला आता चान्स मिळणार आहे थोडासा. मला तांबणे सरांना विचारायचं आहे की म्हणजे आता आपल्या लाईव्ह सेशन्स मध्येच क्वेश्चन आलेला आहे एकाचा की आता लोक म्हणजे शेवटी कॅटेगरी 2 कॅटेगरीचे लोक आहेत. एक घाबरून घरात बसणारी, अनावश्यक भीती बाळगणारी, एक थोडीफार मध्य साधणारी लोक असतात आणि एक आहे जी बिंदास तो मी नव्हे असं म्हणून रस्त्यावरती फिरणारी, किंवा कोरोना तो माझा नाही तो आहे तो दुसऱ्याचा असं करत मास्क न लावून फिरणारी. तो आता काही लोक एकमेकांना भेटीगाठी सुरू झाल्यात, गेट टुगेदर लोकांचं काही ठिकाणी सुरू झालंय. तो तुम्ही याच्याबद्दल काय बोलाल? म्हणजे इज इट अलाउड फॉर द सिनियर सिटीजन? त्यांनी हे करावं का? काय करावं? नाही, सोशल गेट टुगेदर डेफिनेटली अवॉइड करावीत, कारण हे अगदी फॅक्ट आहे की संसर्ग हा नक्की वाढणार आहे. मला असं वाटतं आता आपण बघतोय की या 8 जून नंतर बरेचशी लॉकडाऊनची रिस्ट्रिक्शन शिथिल झाली आहेत. आपण बघितलं की बहुतेक सगळी दुकानं ही उघडी आहेत एक्सेप्ट फॉर मे बी सलून्स सोडली तर. त्याच्यानंतर रस्त्यावर लोक भरपूर फिरतायत. तर सोशल गॅदरिंग डेफिनेटली अवॉइड करावी. काही काही गोष्टी तर बंदच आहेत, म्हणजे मॉल्स बरेचसे बंद आहेत, सिनेमा थिएटर्स आहेत, स्विमिंग पूल, जिम्स हे तर बंदच आहेत. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचंय की हे जे काही कोरोनाची परिस्थिती आहे, संकट मी म्हणणार नाही, पण ही जी वाईट परिस्थिती आहे ती अजून काही काळ आपल्या बरोबर राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं न्यू नॉर्मल आपल्याला जगायचंय. पूर्ण नॉर्मल नाही, वी आर गोइंग टुवर्ड्स नॉर्मलसी, पण न्यू नॉर्मल जगणं म्हणजे सगळे नॉर्म्स पाळणं, जेवढे आवश्यक आहे तेवढं, सोशल डिस्टन्सिंग, मास्क हे सगळं वापरणं. पण सोशल गेट टुगेदर अजिबात म्हणजे शक्य होईल तेवढं अवॉइड करावी असं या विचारायचं मी आहे, कारण त्यांनी डेफिनेटली संसर्ग वाढणार आहे. आता आपण बघतोय पुण्यामध्ये की मगाशी बस्ते सर म्हणले की WHO चाच रिपोर्ट दुपारी त्यांनी सांगितला, तर पुण्यामध्ये सुद्धा मागच्या काही दिवसात केसेस बऱ्याच वाढत आहेत. म्हणजे पूर्वी आपण सांगणं 250 न्यू केसेस होत होत्या, तर मागच्या 3-4 दिवसात दे आर ऑलमोस्ट 500, म्हणजे 450च्या 400-450 न्यू डॉक्युमेंटेड केसेस होत आहेत. आणि जुलै ऑगस्ट मध्ये असं आपल्या सगळ्यांना वाटतंय की हा उद्रेक होणार आहे. मॅक्झिमम केसेस विल बी इन जुलै ऑगस्ट, आणि मग बहुतेक त्याचा एकदा तो पीक आला की मग कर्व फ्लॅट होऊन हळूहळू ती साथ कमी होईल अशी अपेक्षा आहे. आणि बाय द एंड ऑफ द इयर ही साथ बहुतेक कमी होईल असं आपण म्हणतोय. तर तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना ही काळजी घेणं आवश्यक आहे. इव्हन परवाच आपल्या महापौरांचं एक निवेदन होतं की या बागा ज्या म्युन्सिपाल्टीनी उघडल्या, सार्वजनिक बागा, उद्यानं, ती सुद्धा आता बंद करावी असं त्यांची सूचना आहे, जी अगदी रास्त आहे. कारण लोक फिरतायत, बरेचदा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीयेत, आणि मला असं वाटतं हे अगदी आवश्यक आहे. तो सोशल गॅदरिंग्स, गेट टुगेदर्स हॅव टू बी अवॉइडेड. मे बी तुम्ही मित्रांच्याकडे जाऊन 4-5 लोक एकत्र सोशल डिस्टन्सिंग पाळून भेटीगाठी घेऊ शकता, पण मोठ्या प्रमाणावर कुठलेही लग्न समारंभ किंवा कुठलेही सोशल फंक्शन्स अजून काही महिने तरी अजिबात करू नयेत. लॉकडाऊन जे काही थोडंफार शिथिल झालंय ते आपलं सामाजिक आणि आर्थिक बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी झालेलं आहे. तर त्याला फ्रीडम न समजून ढिसाळपणा करू नये. आपल्याला स्वतःला काही महिने अजून जपावं हे महत्वाचं आहे. मला एक डॉक्टर बस्ते सरांना विचारायचंय की आपण मगापासून म्हणतोय की इट्स ओके टू गेट बोर्ड. थोडी भीती वाटणं साहजिकच आहे. तसं मला आजही वाटत होती सगळ्यांसोबत बोलताना. मी कधी समजावं की ही भीती वाटणं हे इट्स नॉट ओके. कुठले असे सायन्स आहेत किंवा कुठले लिमिट आहेत जेव्हा मी हे ओके आहे असं न समजता एखाद्या सायकॅट्रिस्टला किंवा मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्यावा किंवा त्यांना भेटावं. सो व्हॉट आर द रेड फ्लॅग साइन्स ऑफ द सायकॅट्रिक इलनेसेस व्हेन आय शुड कन्सल्ट अ डॉक्टर? मी मगाशीच जसं म्हटलं ना मॅडम, की युजली ती भीती जेव्हा ह्या लेवलला जायला लागते की मग आपण कायमच त्याच गोष्टीबद्दल विचार करतोय, अस्वस्थता जाणवायला लागते, झोप येत नाहीये, किंवा मग ह्या भीतीमुळे शारीरिक त्रास जाणवायला लागतात. धडधड होतीये, थरकाप होतोय, पोटाचे त्रास होत आहेत, डोकं दुखतंय.
मग ही भीती आजाराचं स्वरूप घ्यायला लागते. किंवा आम्ही एक थंब रूल म्हणतो की जेव्हा ह्या गोष्टींमुळे तुमच्या पर्सनल, सोशल किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये तुम्हाला त्रास व्हायला लागतो, वैयक्तिक आयुष्यात मग तुम्हाला शांतता लाभत नाहीये, तुम्हाला मन स्थिर करता येत नाही, जसं मगाशी मॅडम म्हणत होत्या की मेडिटेशन करा किंवा आपण स्वतःला कुठे गुंतवायचा प्रयत्न करतोय पण ते जमत नाहीये, पर्सनल म्हणजे सोशल लाईफ मध्ये घरात त्याच्यामुळे चिडचिड व्हायला लागते, माझी सहनशक्ती कमी झालीये, किंवा मग मी काहीही करायला घेतलं तर तिथे मन लागत नाहीये. ह्या एज मध्ये प्रोफेशनल याचा काही फारसा संबंध नाहीये, पण तरीही आपण असं म्हणू की नवीन लर्निंग पण करायची इच्छा होत नाहीये, दुसरं काहीच करायची इच्छा होत नाहीये, ह्या गोष्टी जाणवल्या तर, किंवा इमोशनल डिसरेग्युलेशन व्हायला लागतंय, मग छोट्या छोट्या गोष्टींवर उद्रेक होतोय किंवा रडू येतंय, भावनिकता येतेय, मग हा कदाचित आजारांचा स्वरूप घ्यायला लागले ह्या काळजीत. मग अशा याच्यात मात्र तुम्ही नक्की मदत घ्या. छान पॉइंट आहे सर, कारण बऱ्याच वेळेला लोकांना सायकॅट्रिस्ट कडे जाण्यासाठी खूप मोठा फोबिया असतो, प्रॉब्ली लागणाऱ्या लेबलचा, किंवा ती औषधं आयुष्यभर घ्यावी लागतील, किंवा मला मानस रोगी किंवा पेशंट म्हणून डिसाईड म्हणजे ठरवलं जाईल अशी ती भीती वाटते, आणि म्हणून बऱ्याचदा जाण्यासाठी हेजिटेशन असतं. पण गरज असेल तेव्हा जावं. मी असंच एका सायकॅट्रिस्टच्या लेक्चरमध्ये ऐकलं होतं की मेंदू पण हे जसं एक मशीन सारखं आहे. जसं आपण ऍक्टिवा गाडीमध्ये बिघाड झाला की मेकॅनिक कडे जातो, वाट नाही बघत ती गाडी ऑटोमॅटिक चालू व्हायची. तसं असं मेकॅनिक म्हणजे सॉरी मी मेकॅनिक म्हणते सायकॅट्रिस्टला, पण असं मेंदूच्या मेकॅनिक कडे जायला काहीच हरकत नाही, मदत घ्यायला काहीच हरकत नाही. शेवटी गाडी एक्झॅक्ट, चालवीकडून प्रवास चालू ठेवणं हा जास्त महत्वाचा आहे. जास्त महत्वाचं आहे. मला या कार्यक्रमाच्या या सगळ्या सेशनच्या पूर्वी मला काही पेशंट्सनी त्यांचे पॉझिटिव्ह फीडबॅक्स दिले होते की त्यांनी त्यांचं मानसिक आरोग्य कसं जपलं. त्यातले मला काही जस्ट एक नमूद करावेसे वाटतात. एखाद्याला कुठला छान पिकअप पॉइंट वाटला आणि त्याला मदत झाली तर. काही जण रोज असं मी म्हणाले की रामदासाचे श्लोक रोज 1 तासभर झूम मीटिंग करून म्हणायचे, ऑनलाईन सेलिब्रेट करायचे. काही जणांना महाभारत रामायण सिरियल बघून मानसिक आरोग्य ठेवायला मदत झाली. किंवा आपली देवांची किंवा स्पिरिच्युअल बुक्सनी काही जणांना मदत झाली. परत एकाने सजेशन होतं की जर समजा हे सिनियर सिटीजन सोसायटीच्या बाहेर पडणार नसतील तर सोसायटीनीच ऍक्टिव्हली थोडंसं मिळून एक लायब्ररी बनवावी, कॉमन लायब्ररी, जिथून लोक पुस्तकं पिकअप करू शकतील, वाचतील, किंवा त्या पुस्तकावर संवाद साधण्याचा किंवा डिस्कशन करण्याचा काहीतरी वे असावा. तो परत हे काही थंब रूल नाहीयेत. प्रत्येकाने स्वतःचा शोध घ्यावा आणि स्वतःचा मार्ग निवडावा आणि ज्याच्यात आनंद वाटेल फक्त व्यक्त होणं महत्वाचं. आपलं आजचं सेशन ऐकणाऱ्या शेवटच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी मी सांगू इच्छिते की आपलं हा सेशन लाईव्ह आता आहेत, पण हे नंतरही फेसबुकवरती अवेलेबल असणार आहे. तुम्हाला वाटेल ज्याला फायदा होईल तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा. तुमचे काही सजेशन्स असतील तर सांगा. जे प्रश्न आम्ही घेऊ शकलो नसू आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा याच पेजवरती प्रयत्न करू. तुम्ही एक शेवटच्या प्रश्नाकडे परत जाते. आता आपण सगळं काही आता आपलं काय करावं काय नाही बोलून झालं आहे. सो जाता जाता तुम्ही काय टेक होम मेसेज द्याल, म्हणजे काय सांगाल लोकांना हे सेशन संपवण्यापूर्वी? तामणे सर. नाही, टेक होम मेसेज एक 3-4 गोष्टी मी सांगू इच्छितो. जसं मी मगाशी म्हणलं की ऍज अ फिजिशियन किंवा शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने पहिली गोष्ट मी सांगेन की नॉन कोविड आजारांकडे सुद्धा अतिशय जाणीवपूर्वक किंवा योग्य ते लक्ष द्या, कारण हे आजार या परिस्थितीत वाढू शकतात आणि मेडिकल इमर्जन्सीज ठरू शकतात. तर फक्त कोरोनाने घाबरून न जाता इतर आजारांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, औषधं घ्या, टेस्ट करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोना रिलेटेड जसं मी म्हणलं की कोरोनाची माहिती पूर्ण शास्त्रोक्त घ्या की तो कशामुळे होतो, हाऊ यू प्रिव्हेंट दॅट, त्याची सिम्पटम्स कुठली आहेत, जसं मी मगाशी थोडं विस्तारात सांगितलं. हे आपल्याला माहिती असलं म्हणजे नक्कीच आपली भीती थोड्याफार प्रमाणात कमी होते. तिसरा मुद्दा की मेडिकल ऍक्सेस, मेडिकल हेल्प शुड बी इझिली अवेलेबल, याची काळजी घ्या की हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला काही झालं की आपल्याला कोणीतरी ऍडवाइस देणारा, मदत करणारा माणूस आहे, हे खरोखरच खूप एक मानसिक आपल्याला त्याचा आधार मिळतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड ठेवा. अडचण आहे, प्रॉब्लेम्स आहेत, पण जसं आपण म्हणलं की अनेक म्हणजे ओनली 5% पीपल गेट सिव्हिअर डिसीज करोनाचा आपण विचार केला तर असे अनेक रुग्ण आपण रोज बघतो की जे बरे होत आहेत, पुन्हा समाजामध्ये वावरतायत, नॉर्मल लाईफ जगतायत.
तर हा विचार करा. निगेटिव्ह गोष्टी टाळा ज्याने तुम्हाला निगेटिव्हिटी येते. प्रत्येकाचे फॅक्टर्स वेगळे असतात. कोणाला अशाने एका गोष्टीने निगेटिव्हिटी येईल, एखादी पॉझिटिव्हिटी येईल. तर आपले आपण फॅक्टर्स आयडेंटिफाय करा आणि ज्याने तुम्हाला वाटेल की नाही बाबा हे वाचलं, हे बघितलं की मला त्रास होतो, यू अवॉइड दॅट. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी शेवटी म्हणलं की अजून काही महिने आपल्याला या कोरोना बरोबर जगायचं आहे. त्याच्यामुळे ट्राय टू ऍक्सेप्ट की हे थोडेफार काही महिने हे राहणार आहे. सुदैवाने किंवा म्हणजे आपण आशा करूया की पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण याच्यावर मात करू किंवा हा साथ जाईल. पण आपल्याला काही महिने याच्याबरोबर जगायचंय. सो वी ट्राय टू लिव्ह विथ न्यू नॉर्मल. सगळी काळजी घेऊन, सोशल डिस्टन्सिंग पाळून, म्हणजे आपल्याला लॉकडाऊन शिथिल झालंय म्हणजे जसं आपण मगाशी म्हणलो की सगळं काही सुरळीत झालंय किंवा होणार आहे असं समजून वागू नका. ट्राय टू लिव्ह विथ न्यू नॉर्मल सॉर्ट ऑफ सोशल डिस्टन्सिंग आणि अदर गोष्टी पाळा. एवढ्याच गोष्टी म्हणजे टेक होम मेसेज मी थोडक्यात सांगू शकतो. निनाद सर. मी इथे म्हणेल मॅडम की करोना आणि त्यातून उद्भवणारी स्थिती हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, आपलं आयुष्य नाही. या दोघांमध्ये फरक करा. कीप इट जस्ट अ पार्ट अँड पार्सल. उरलेलं आयुष्यावर फोकस करा, ते जगायला शिका. आणि आपण जे म्हणू ना की कंपार्टमेंटलाइज करणं, म्हणजे हे प्रॉब्लेम्स आहेत, हे इथेच आहेत, पण त्या पलीकडचं पण आयुष्य आहे, ते जगायला शिकलं आलं पाहिजे. निलिमा मॅडम, तुम्ही काय सांगाल? कोरोना हा असणार आहे आणि याच्या बरोबरच आपल्याला जगायचं आहे, हे जसं निनाद सर म्हणाले. तसंच जर त्याच्यासाठी आपल्याला प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर आहे या परिस्थितीत मला आनंदी कसं राहता येईल, समाधानी कसं राहता येईल आणि या परिस्थितीचा मी माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी मी कसा माझ्या बदल करीन किंवा नवीन जीवनशैली कशी मी आत्मसात करीन, याकडे जर मी बघितलं तर आपोआपच या नवीन जीवनशैली बरोबर मी जगायला शिकणार आहे. हा दृष्टिकोन माझ्यासाठी उपयोगी ठरणार आहे. असा सगळ्यांनीच ठेवावा असं मला वाटतं. नाही, तुमच्या सगळ्यांचे टेक होम मेसेजेस मला असं वाटतं मी काय प्रत्येकानेच लक्षात ठेवावे. आपल्याकडे काही जे क्वेश्चन्स आलेत त्या संदर्भात मीही एक छोटासा टेक होम मेसेज देऊ इच्छिते. एक की काही जणांना असं वाटतं की डॉक्टर्स थोडे रिजिड आहेत कोविड इरामध्ये ट्रीटमेंटसाठी. मला असं वाटतं असं काही नाहीये. शक्यतो आपण कुठल्याही जनरलाइज गोष्टीकडे लक्ष देऊ नये. बऱ्याचदा येणारे मेसेजेस, येणारे निरोप हे खूप जनरलाइज असतात. त्यांनी आपण एक सरासरी मेडिकल फील्ड बद्दल कुठलीही मतं बनवायच्या आधी आपापल्या डॉक्टरांशी चर्चा करावी. एक 10 मिनिटांनी कराल का फोन? मी एका मीटिंग मध्ये. दुसरी गोष्ट मॅडम म्हणाले यू शुड बी अ फ्लेक्झिबल. दारं उघडी ठेवा. एक 10 मिनिटांनी करा मी मीटिंग मध्ये. जीवनशैलीची दारं उघडी ठेवा म्हणजे तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकाल. नवीन गोष्टींकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन वाईड राहील किंवा वेगळा दृष्टिकोन मिळेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बी देअर फॉर समवन. म्हणजे जसं मला वाटतं की मला कोणीतरी समजून घ्यावं तसंच प्रत्येकाला वाटतं. तो जसं स्वतःसाठी आपण लिहिणं किंवा व्यक्त होण्याचा मार्ग शोधतोय तसं दुसऱ्यासाठी एक गुड लिस्नर बना. त्याला मोकळं होण्याचा एक तुम्ही म्हणून माध्यम बनवू शकता. तो त्यांनी मला असं वाटतं इट्स लाईक एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आणि मला असं वाटतं नक्कीच आपण सगळेजण मिळून याच्यातून मार्ग काढू शकू. आणि काही झालं तरी आपण सगळे एकमेकांशी आहोतच. सो थँक्यू ऑल पॅनल एक्सपर्ट्स ओव्हर हिअर. थँक्यू सर, थँक्यू मॅडम. मला असं वाटतं मी आजचं सेशन संपवते. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. बाय.